खरातला अटक झाली 18 मार्चला, तेव्हापासून मला सारखे फोन येत आहेत. मी आपला फोनच उचलत नाहीये. का तुम्ही का अलिप्त राहायचं ठरवलं? त्याचं कारण असं आहे, मी तेव्हा बोललो असतो तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना खरातच्या बाजूने उतरल्या असतात. खरात सारखं प्रकरण होऊ शकते याच्यावर कोणाला विश्वास बसत नाही. तर असं का घडतं? कारण या स्त्रियांची संमती असते, त्या वयस्कर आहे. त्या अल्पवयीन जे बाबा होते त्यांना आम्ही आतमध्ये पाठवलं. पण खरात प्रकरण आणि आधीचे महाराज यांच्यामधला काय फरक होतो? काहीच फरक नाही. मोठमोठे लोक त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, मंत्री असतात. त्यामुळे माझ्याकरता यात काहीही नवं नाही. की त्या महिलांचे नवरे बाहेर बसलेले आहेत आणि ते महिला त्यासाठीच कारण सांगितलं. त्यांच्या पत्नी आतमध्ये. मग मला एक सांगा, त्या पुरुषांना पण काही संशय नाही आला का त्यांना? पण विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. हे सर्व धर्म वाक्य आहे का? प्रचंड हा भारतातला सगळ्यात मोठा खड्डा आहे. मी जाहीररित्या आव्हान देत असतो. महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरात प्रकरणात दोषी किंवा आरोपी ठरू शकतात का? नाही, त्या आहेतच. किर्लोस्करचे अंक वाचताना मला आचार्य अत्रे सापडले. ते म्हणजे केडगावकर महाराजांचं प्रकरण सापडलं आणि त्यात त्यांचं ते वाक्य सापडलं, वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे पाया. तुम्हाला हिंदू धर्म दिसतो सुधारणा करण्यासाठी. तुम्ही मुस्लिमांबद्दल, ख्रिश्चनांबद्दल काही बोलत नाही, काही करत नाही. आणि अर्थातच तुम्हाला सगळा मिशनरीकडनं पैसा येतो मोठ्या प्रमाणात. मी जर जन्माने ख्रिश्चन असतो तर मी हे काम करू शकलो असतो का? नंबर 1. आणि मुसलमान असतो तर हे बोलू शकलो असतो का? त्याचं तुमचं उत्तर काय आहे? महाराष्ट्रात असा कोणता मुख्यमंत्री तुम्हाला वाटला, जाणवला की नाही हा वैज्ञानिक दृष्टिकोन वाला? हे 2 तर आहेतच. एक शरद पवार 100% आहेत, दुसरे पृथ्वीराज चव्हाण होते. माझं स्पष्ट मत आहे की अशोक खरात सारखे बाबा निर्माण व्हायला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. कारण त्यांनी ऑलरेडी सुरू असलेलं काम, ज्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, ते सुरू असलेलं काम त्यांनी पूर्णतः थांबवलं. श्याममानव हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदू म्हणून तुम्ही आता मान्य करता वास्तव. मरताना पण हिंदू म्हणून? हो, मला हिंदू असण्यामध्ये काही हरकत नाही वाटत. आणि मी एक ठरवलं होतं की आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसाचं जे शोषण होतं, लुबाडणूक होते, त्याच्या विरुद्ध ही चळवळ आहे. तुमच्यावर तर झालेला सर्वात मोठा भीषण हल्ला किंवा हाणामारीचा प्रसंग कोणता होता? माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच हल्ला झाला, तो म्हणजे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. 2006ची ही गोष्ट आहे. DCP लेवलच्या अधिकाऱ्यापासून सगळे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते, म्हणजे या अटॅकमध्ये इन्व्हॉल्व्ह. मी अतिशय जबाबदारीनं सांगतो, गृहमंत्र्यांनीच मला हे सांगितलेलं आहे त्यावेळेसच्या RR पाटलांनी. तुमची आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पहिली भेट केव्हा झाली होती? तर त्यावेळेस ते मला असं म्हणाले की अरे नरेंद्रला यामध्ये रस आहे. म्हटलं नरेंद्र कोण? नरेंद्र दाभोलकर. म्हटलं कोण आहे ते? प्रॅक्टिकली सांग. मला काहीही माहित नव्हतं. 87 साली आले, 89 साली त्यांनी संघटन फोडलं. ज्यावेळेस त्यांनी संघटन फोडलं त्यावेळेस मी बाबांना म्हटलं हे तुमचं पाप आहे. आणि मी इतका झपाटलेलो होतो या कामामध्ये की केव्हा ना केव्हा माझा मर्डर झालाच असतो. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. नाशिकच्या खरातचं प्रकरण किंवा बागेश्वर महाराज यांचं सध्या असलेलं वाद आणि एकूणच समाजामध्ये वाढत असलेली अंधश्रद्धा याच्या विरोधात घणाघातीपणे आणि लिडरशिप घेऊन जर कोणी काम करत असेल तर श्याम मानव सर. अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि श्याम मानव हे नाव महाराष्ट्रामध्ये गेली 30-35 वर्ष चर्चेमध्ये आहे आणि त्यांच्या कामाचं ओझं किंवा त्यांच्या कामाचा झपाटा हा दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि खरोखरीच ही अशा अंधश्रद्धा का वाढत आहेत? लोक बुवा बाबांच्या नादी का लागत आहेत? महिला अशा शोषणाला बळी का पडत आहेत? ती मानसिकता काय असते? अशा साऱ्या बाबींविषयी आज मानव सरांशी आपण बोलणार आहोत. सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार. जे नाशिकचं भोंदू बाबा म्हणतात, तुमचा भोंदू आणि बाबा हे दोन्ही समानार्थी शब्दाचं तुमचं म्हणणं आहे. तर खरोखरीच खरात हे प्रकरण इतक्या डिजिटलच्या युगामध्ये सगळी संपर्क साधनं मोठी असताना आणि माणसं आपण म्हणतो की विज्ञानवादी आहेत, सगळी तंत्रज्ञान तुमच्या हाताशी आहे, तरी खरात सारखं प्रकरण होऊ शकते याच्यावर कोणाला विश्वास बसत नाही. तर असं का घडतं? खरात हे काही नवं प्रकरण नाही. असली शेकडो प्रकरणं मी ऑलरेडी हाताळलेली आहे.
1988 साली बुवाबाजी बळी स्त्रियांचं हे पुस्तक मी लिहिलं. हो. तोपर्यंत मी 100पेक्षा अधिक या पद्धतीचे बाबा एक्सपोज केलेले आहेत. हम्म. त्यातल्या 10-15 बाबांचा तर उल्लेख करून, ती मोठे हो, असल्यामुळे त्यांचा उल्लेख करूनच ते पुस्तक तुम्ही लिहिलेलं सांगा. आहे. ते पण त्या बाबांचे त्यामुळे- फोटो किंवा पुरावे मला हा. वाटते पहिल्यांदा सापडले असतील कोणत्या बाबाचे. त्या असतील. काळात या पण ते पद्धती नव्हतेच ना त्या त्या काळात या पद्धतीची टेक्नॉलॉजी नव्हती. नव्हतीच. नंबर 1, बरोबर. या पद्धतीचा कायदा नव्हता. नंबर 2, दोन्ही गोष्टी होत्या त्या काळात नव्हत्या. नाहीतर ते बाबा तेव्हा आतमध्ये गेले असते. मला फक्त जाहीररित्या त्यांच्या ह्या बदमाशा लोकांना सांगाव्या लागल्या. त्यांच्यावर कोणती कायदेशीर कारवाई करता नाही आली. अच्छा. कारण या स्त्रियांची संमती असते, त्या वयस्कर आहे. त्या अल्पवयीन जे बाबा होते त्यांना आम्ही आतमध्ये पाठवलं. म्हणजे अल्पवयीन स्त्रियांसोबत ज्यांनी संबंध प्रस्थापित केले, जसं हा कृपाळू महाराज आहे, त्याला आम्ही जेलमध्ये पाठवलं. पण ज्या वयस्क आहेत, 18 वर्षाच्या वरच्या मुली आहेत, त्यांना सिद्धच नाही करता येत ना. आणि बेसिकली कोणतीही स्त्री कोर्टाची केसची लढाई करण्यासाठी तयार होणार नाही, कारण तिचं आयुष्य त्यामध्ये उद्ध्वस्त होईल. आणि त्यामुळे आम्हाला यांना कधी जेलमध्ये नाही पाठवता आलं. या पद्धतीच्या बाबांना, खरात सारखे म्हणजे खरातल्या एक पार्ट स्त्रियांचं शोषण करणाऱ्या बाबांना आम्हाला जेलमध्ये पूर्वी नाही पाठवता आलं. पुढच्या काळामध्ये आसाराम बापू जेलमध्ये गेले, राम रहीम जेलमध्ये गेले. त्याचा डायरेक्ट माझ्याशी आणि माझ्या चळवळीशी संबंध नाही. आसाराम बाबूला हा असा बदमाश आहे, या पद्धतीनं स्त्रियांचं शोषण करतो, हे जाहीररित्या मी मांडत होतो. त्याकरता संघर्षही खूप व्हायचे गावोगाव. पण माझजवळ त्या पद्धतीचे पुरावे असायचे. तेवढे पुरावे ठेवून मी आपला लढत राहायचो. पण त्याच्यावर कोर्ट केस आणि ह्या गोष्टी नाही होऊ शकत, ही अडचण होती. अशा पद्धतीनं ही सगळी लढाई चालू होती आपली आतापर्यंत. खरात प्रकरणामधलं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य जर कोणतं असेल तर ते मीडियाचं आहे. बर. पहिल्यांदा मीडिया या पद्धतीनं वागला, अतिशय जबाबदारीनं वागला. यापूर्वी असं कधी नव्हतं. कधी नव्हतं. नेहमी दोन बाजू. मीडियाने ठरवूनच टाकलेलं आहे की प्रत्येक वाईट गोष्टी सांगितलीच पाहिजे, वाईट बाजू लोकांना सांगितली पाहिजे. म्हणजे खराची बाजू कशी खरी आहे हे खराचं म्हणणं, खरंच्या लोकांचं म्हणणं. अशा पद्धतीनं मीडिया नेहमी चालतो ना. आता माझा नेहमीचा अनुभव आहे ना. मी धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या विरुद्ध लढाई करायला उभं राहिलो की धीरेंद्र कृष्ण महाराजांची बाजू मांडणार सगळा मीडिया. या पद्धतीनंच ती लढाई चालते नेहमी, बरोबर. दोन्ही बाजू. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये सतत संभ्रम असतो, खरं हे की खरं ते. पहिल्यांदा ही केस आहे महाराष्ट्रातल्या संपूर्ण मीडियाने ती एका बाजूनं लावून धरली. आणि त्याच्यामागे दोन कारण आहेत. एक तर मीडियाला संधी मिळाली कारण पोलिसांनी FIR दाखल केली. आता डिफेमेशन आणि या सगळ्या गोष्टींची भीती उरली नाही. आणि मग त्यांचं स्वतःचं इन्व्हेस्टिगेशन त्या FIRच्या आधारावर दणकून मीडियाने मांडलं, घराघरात पोचवलं. यामध्ये तिन्ही मीडिया आहेत, सोशल मीडिया आहे, इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे. आणि त्यामुळे खरात प्रकरण अतिशय मोठ्या प्रमाणावर पोचलं आणि त्याचे पुरावे पोचले व्हिडिओजच्या माध्यमातून. तो वाईट भाग आहे, त्या स्त्रिया बदनाम व्हायला नको आहेत, पण त्या पद्धतीनं पोचलं. आणि म्हणून हे खरात आणि त्यात माझा पण शहाणपणा, मी मध्ये बिलकुल हस्तक्षेप केला नाही. सुरुवातीला माझ्या संघटनेच्या लोकांनी माझ्यावर दबाव आणला, सगळ्यांनी दबाव आणला, पत्रकारांचे प्रचंड फोन. ज्या दिवशी खरातला अटक झाली 18 मार्चला, तेव्हापासून मला सारखे फोन येत आहेत. मी आपला फोनच उचलत नाहीये. तुम्ही का अलिप्त राहायचं ठरवलं? त्याचं कारण असं आहे, मी तेव्हा बोललो असतो तर सगळ्या हिंदुत्ववादी संघटना खरातच्या बाजूने उतरल्या असतात. आणि 18 तारखेला फार क्लिअर नव्हतं झालं. खरात प्रकरण एवढ्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोचलं नसतं. मग त्याला 2 फाटे फुटले असते. मग खरात राहिला असता बाजूला श्याम मानव आणि मुस्लिम, श्याम मानव आणि ख्रिश्चन. मग ते त्यांना कोणता पैसा, परदेशी पैसा, त्याच्यावर यायचं आपल्याला. खरं हे या पद्धतीचे मुद्दे काढत राहिले असते, त्याला फाटे फुटले असते. त्यामुळे मी माझ्या कार्यकर्त्यांना आणि सगळ्या सहकाऱ्यांना सांगितलं की पोलीस उत्तम पद्धतीने हाताळत आहेत. त्या तेजस्विनी सातपुतेंना मी ओळखतो, त्यांची कार्यशाळा मी केलेली आहे. माझ्या कार्यशाळेत त्या होत्या. अतिशय चांगले अधिकारी आहेत, उत्तम पद्धतीनं त्या काम करत आहेत. आणि पोलीस आवश्यक आहे त्या ठिकाणी ऍक्शन घेत आहेत. त्यामुळे आपण हस्तक्षेप करण्याची आज गरज नाही. ज्यावेळेस असेल त्यावेळेस आपण पाहू. जेव्हा हे प्रकरण पूर्ण राईप झालं, अतिशय उत्तम पद्धतीनं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पोचलं आणि आता अशोक खराचं समर्थन करण्याची मॉरॅलिटी, नैतिकता कुणामध्येच उरली नाही, अशी जेव्हा मला खात्री पटली, त्यावेळेस हा विषय ताकदीनं मी लोकांपर्यंत पोचवायला सुरुवात केली. आणि माझ्या संघटनेनं मग या पद्धतीनं आता 14 कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रभरात आयोजित केले. बरं. पण खरात प्रकरण आणि आधीचे महाराज यांच्यामधला काय फरक होत? काहीच फरक नाही. मी या पद्धतीचे शेकडो महाराज पाहिलेले. मोठमोठे लोक त्यांच्या पायावर डोकं ठेवतात, त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्री असतात, मंत्री असतात. त्यामुळे माझ्याकरता यात काहीही नवं नाही, 1% पण नवं नाही. तो एक साधा दगड किंवा चिंचोका पॉलिश करून 10,000 ते 1 लाखाला विकतो, यातही मला आश्चर्य नाही.
एवढ्या मोठ्या संख्येनं स्त्रियांचं त्यातून शोषण करू शकलं यातही मला आश्चर्य नाही. अच्छा. तो म्हणतो ही शुद्धीकरण प्रक्रिया आहे यातही मला आश्चर्य नाही. कारण बाबांनी असले किती उपद्व्याप केलेले आहेत वेगवेगळ्या बाबांनी, हे मी आजपर्यंत पाहिलेलं आहे. आणि आचार्यत्र्यांनी तो दृष्टिकोन मला फार पूर्वीच दिला होता, 80 सालीच दिला होता इथे. ते किर्लोस्करचे अंक वाचताना मला आचार्यत्रे सापडले त्यात. ते म्हणजे केडगावकर महाराजांचं प्रकरण सापडलं आणि त्यात त्यांचं ते वाक्य सापडलं की वृक्ष तेथे छाया, बुवा तेथे पाया. बाबा अपवाद नसतो. आणि माझ्या पहिल्या 7-8 वर्षाच्या कामामध्ये ते प्रूव्ह झालं की एकही अपवाद नसतो यात. अच्छा. पण ही महिलांमध्ये ही एकूण शरणागतीची किंवा भक्तिभावाची वृत्ती आणि त्यासाठी काहीही करायचं याचं सायकोलॉजिकल अनालिसिस काय? हे आपण जबाबदार होतो. याला श्रद्धा प्रक्रिया असं म्हणतात. बरं. तुमच्या माझ्यावर झालेला जो लहानपणापासूनचा संस्कार आहे, एक तर हा संस्कार आहे की माणूस देव बनवू शकतो. तो तपश्चर्या करत असताना, साधना करत असताना, मेडिटेशन करत असताना तो एक तर स्वतः देव बनतो, त्याच्या अंगामध्ये देव येतो किंवा त्याला सिद्धी प्राप्त होते किंवा तो देवाचा अवतार असतो. आणि ज्याच्यामध्ये सिद्धी प्राप्त होते किंवा देवाचा अवतार देव बनतो असा कोणी माणूस असेल तर त्याच्यामध्ये काही सामर्थ्य येतं, कोणत्याही प्रकारचा चमत्कार करण्याचं सामर्थ्य येतं. त्यानंतर त्याला आपोआप भूत भविष्य वर्तमान आपलं कळतं, त्याला कळतं आपलं भूत भविष्य वर्तमान. आणि तिसरी गोष्ट, तो असाध्य रोग सुद्धा दुरुस्त करू शकतो, कोणतेही रोग दुरुस्त करू शकतो आणि तुमच्या माझ्या कोणत्याही व्यावहारिक समस्या सोडवू शकतो. या पद्धतीचा संस्कार तुमच्या माझ्यावर लहानपणापासून झालेला आहे. दुसरं आपल्याला सांगितलेलं असतं की आपल्याला जर आपल्या संसाराचा भवसागर तरून जायचा असेल किंवा मोक्ष प्राप्त करायचा असेल, एका गुरुची नितांत गरज आहे. गुरु कसा असला पाहिजे? सिद्ध पुरुष असला पाहिजे, म्हणजे यातला कोणीतरी असला पाहिजे. या सिद्ध पुरुषाला तुम्ही तन मन धन अर्पण करून त्याची सेवा केली पाहिजे. श्रद्धा बाळगली पाहिजे, ही श्रद्धा अढळ असली पाहिजे, तरच तुम्हाला गुरुची कृपा मिळेल. आणि गुरुची कृपा मिळाली तरच तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल आणि तरच तुम्हाला तुमचा हा जो संसाराचा भवसागर आहे तो नीटपणे तरून जाता येईल. ओके. हा सगळा संस्कार आपल्यावर झालेला आहे. त्यात आपल्याला सांगितलेलं असतं की श्रद्धा अढळ पाहिजे, शंका घ्यायची नाही, चिकित्सा करायची नाही, त्याचं शब्दप्रमाणे म्हणायचं, प्रश्न नाही विचारायचे, समोर पुरावा आला तरी मान्य करायचं. मग चिलया बाळाचं उदाहरण दिलं जातं. कुंभार माती तुडवत होता, मूल रांगत रांगत आलं, ते त्यांनी तुडवलं तरी तो भक्ती तेवढा तल्लीन होता की आपलं मूल त्यांनी तुडवलं हे त्याच्या लक्षात आलं नाही. हे श्रद्धेचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगितलं जातं. आणि त्यामुळे एकदा तुम्ही एखाद्या गुरुवर श्रद्धा ठेवली की त्यानंतर तुमच्या श्रद्धेचं रूपांतर किंवा अंधश्रद्धेमध्ये होतं हे तुमचं तुम्हालाच कळत नाही. ही त्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे. हे मला का उत्तम कळतं? मी आजपर्यंत एकदाही मार न खाता इतकी वर्ष का काम करू शकलो? त्याचं कारण मला अंधश्रद्ध माणसाची मानसिकता उत्तम कळते. ओके. मला पण ते हे एक महिलांबाबत समजू शकू, पण आता त्याचे फोटो किंवा आपल्याला व्हिडिओ जे दिसत आहेत की त्या महिलांचे नवरे बाहेर बसलेले आहेत आणि ते महिला त्यासाठीच कारण सांगितलं, त्यांच्या पत्नी आतमध्ये. मग मला एक सांगा, त्या पुरुषांना पण काही संशय नाही आला का त्यांना? नाही, मला एक सांगा, एखादा बाबा अमुक प्रार्थना केल्यानंतर तुमची संपत्ती वाढणार, तुमच्या मुलाचं लग्न होणार, मुलाला नोकरी मिळणार, यावर जी स्त्री विश्वास ठेवते ती स्त्री जर बाबासोबत संभोग केला, बाबासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तर नवरा मृत्यूपासून वाचेल, यावर का नाही विश्वास ठेवणार? दोन्हीमध्ये फरक काय? समजावून सांग. हे अनैतिक आहे. बाबा सगळ्यात पहिले हे अनैतिक आहे हेच तो दूर करतो ना. तो सांगतो हे पवित्र कर्तव्य आहे. आता साधी गोष्ट, खरातनी पोलिसांना दिलेलं स्टेटमेंट काय आहे? मी एकाही स्त्रीवर बलात्कार केलेला नाही, मी केवळ धार्मिक विधी केलेला आहे. हा धार्मिक विधीचा अविभाज्य भाग आहे, तो मी पार पाडलेला आहे. स्त्रियांशी संबंध ठेवणं म्हणजे मी फक्त धर्मकृत्य केलेला आहे. तो आमचा सुंदरदास महाराज, ज्याच्याबद्दल मी जाहीररित्या बोलत असतो, ज्याला मी एक्सपोज केला नागपूरमध्ये, तो सांगायचा तुम्हाला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल तर माझ्यासोबत संबंध ठेवा. जी मुलगी किंवा स्त्री माझ्यासोबत संबंध ठेवेल तिला तर मोक्ष प्राप्त होईलच होईल, पण तिच्या वडिलांना मोक्ष प्राप्त होईल, तिच्या भावाला मोक्ष प्राप्त होईल, तिला मुलगा असेल तर मुलाला मोक्ष प्राप्त होईल. घाऊक मोक्ष. हे मोक्ष प्राप्त हे काय गौडबंगाल आहे आपल्या संस्कारामध्ये? आता ते आपल्याला सांगितलं जातं. काय असतं? जन्म मरणाच्या फेऱ्यापासून मुक्तता, याला मोक्ष म्हणतात. आता हे मोक्ष ही अशी कल्पना आहे की जी कधीच कोणाला प्रूव्ह करता आली नाही, कधी कोणाला प्रूव्ह करता येणार नाही, पण हे गाजर आपल्याला सातत्यानं दाखवलं जातं. बेसिक त्याचा अर्थ काय केला जातो की तुम्ही असा माणूस बना की तुमच्यावर कोणत्याही गोष्टींचा परिणाम होणार नाही. दुःख कितीही वाट्याला आलं तरी त्याचा तुमच्यावर परिणाम होणार नाही.
आनंद तुमच्या वाट्याला आला तरी तुमच्यावर परिणाम होणार नाही, अशी अवस्था प्राप्त करणं, हम्म. याला पण मोक्ष म्हणण्याची प्रथा काही लोकांची आहे. बर. पण जनरली मोक्ष म्हणजे मरणानंतर तुमचा जन्म मरणाचा फेरा वाचला, असं आपल्या भारतीय परंपरेमध्ये मान्यता आहे. अच्छा. ही एक केवळ कल्पना आहे. पण ते गाजर इतकं दाखवलं जातं, म्हणजे तो सुंदरदास महाराज पासून सगळे महाराज काय सांगतात, तुमच्या जीवनाचा उद्देश काय आहे, मोक्ष प्राप्त करणं हा उद्देश आहे. आता हे मोक्ष हे कल्पनेचं गाजर आहे. हे ऑब्सेशन का आपल्या भारतीय माणसाला किंवा भारतीय संस्कृती? ते पुन्हा संस्कार लहानपणापासून. आपण आपलं जे माइंड आहे ना, त्याच्यामध्ये दोन्ही प्रक्रिया काम करतात. एक तार्किक बुद्धी काम करते तुमच्या लेफ्ट हेमिस्फिअर मधनं, आणि तुमच्या राईट हेमिस्फिअर मधनं तुम्हाला जे सांगितलं जातं ते तुम्ही जसंच्या तसं स्वीकारता. तर आपल्या संपूर्ण संस्कारामध्ये तुमचं हे जे लेफ्ट हेमिस्फिअर आहे, जे तार्किक बुद्धीनं काम करतं, सातत्यानं शंका घेतं, चिकित्सा करतं, ते कामच करणार नाही याची काळजी घेतली जाते. तुम्हाला मला सांगितलं जातं की श्रद्धेमध्ये कोणाला देव प्राप्त होतो? जो माणूस शंका घेत नाही, चिकित्सा करत नाही, तर्कट करत नाही, त्यालाच फक्त देव प्राप्त होतो. तर्कट करणाऱ्या माणसाला देव प्राप्त होत नाही. त्यामुळे आपल्याला लहानपणापासून तर्कशुद्ध बुद्धी वापरण्यासाठी डिस्करेज केलं जातं. आणि दुसरं आपल्या डोक्यामध्ये शिरवलं जातं की विज्ञान असतं ते खरं आहे, पण विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. हे तिथून सर्वात धर्म फसवं सुरू वाक्य आहे का? प्रचंड. हा भारतातला सगळ्यात मोठा खड्डा आहे. मी जाहीररित्या आव्हान देत असतो. आता 80 लाखाचं आव्हान आहे. या जगामध्ये असं कोणतंही अध्यात्म नाही ज्याला विज्ञानाचे नियम लागू होत नाही. विज्ञान हे सर्वकालीन आहे, युनिव्हर्सल आहे, त्याचे नियम सगळ्यांना लागू होतात, अध्यात्माला सुद्धा लागू होतात. जिथे विज्ञान संपतं तिथून अध्यात्म सुरू होतं. या पद्धतीचं अध्यात्म जगात अस्तित्वात नाही. मी स्वतः ओरिजिनली आध्यात्मिक माणूस आहे. मला सगळ्या प्रकारच्या क्षमता प्राप्त करायच्या होत्या, आणि म्हणूनच मी इतक्या बाबांच्या आणि सगळ्यांच्या आहारी होतो. श्रीमंत लोक पण आपल्या अंधश्रद्धेला स्पिरिच्युअलिटी म्हणून मिरवतात. आपण हा भेदच नाही करत ना. अंधश्रद्धा हा शब्द कोण वापरतोय? थर्ड पार्टी वापरते. फर्स्ट पार्टी कधी स्वतःला अंधश्रद्धा आहे असं म्हणत नाही. ते त्याला धर्म म्हणतात, ते त्याला स्पिरिच्युअलिटी म्हणतात. दोन्हीमधला फरक नाही करताय. बेसिकली श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये फरक करणं फार कठीण आहे. त्याची सीमारेषा पुसट नाही, सीमारेषाच नाहीये. ती प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही गेलात की तुम्ही अंधच बनता, तरी तुम्ही डोळ्यात श्रद्धेचा आग्रह धरता. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं असतं की मधून मधून शंका घेतली पाहिजे, चिकित्सा केली पाहिजे, तपासून पाहिलं पाहिजे, म्हणून मी त्याला विरोध करत नाही. पण डोळ्यात श्रद्धा हा शब्दच नाहीये, ही प्रक्रिया आहे. आणि ही केवळ याच धर्मामध्ये आहे असं नाहीये, जगातल्या सगळ्याच धर्मांमध्ये आहे. त्याला इंग्रजीत फेथ असं म्हणतात. फेथ प्रक्रियेमध्ये तुम्हाला शंका घ्यायला थारा नसतो, चिकित्सा करायला थारा नसतो, आणि ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली त्याचा शब्द प्रमाण, तो शब्द म्हणेल तोच पुरावा, वेगळा पुरावा मागायचा नसतो. ही अटच आहे. त्यामुळे या प्रक्रियेमध्ये तुम्ही केव्हा अंधश्रद्ध बनता हे तुम्हाला नाही कळत. तिसऱ्या व्यक्तीला कळतं की तुम्ही अंधश्रद्ध झाला, पण त्याचं तुम्ही ऐकत नाही, कारण त्याचं ऐकायचं नाही तुम्हाला. जर खरात प्रकरण 90च्या दशकामध्ये घडलं असतं तर श्याम मानेवरांनी काय केलं असतं? काही नाही, मी आंदोलन केलं असतं, जसं नेहमी करत आलो. आजूबाजूला, खरातच्या आजूबाजूला 50 भाषणं आयोजित केले असते. खरात कशा बदमाश आहे, कशा पद्धतीनं लोकांना फसवतो, या पद्धतीची व्याख्यानं दिली असते, जी माझी नेहमीची पद्धती राहिलेली आहे. आता गुलाब बाबाशी संघर्ष करायचा आहे, त्याने म्हटलं श्याम मानवचे हात तोडा, पाय तोडा, जिभा छाटा. आम्ही 10 व्याख्यानं त्याच्या परिसरात आयोजित केली. तेच आमचं शस्त्र होतं, कारण लोकशाही प्रक्रिया तर तोडायची नाहीये, गुंडगिरी करायची नाहीये, हाणामाऱ्या करायच्या नाहीये. मग काय आपल्याजवळ पर्याय आहे? आणि त्यावेळेस कायदे अत्यंत अपुरे होते. आजच्यासारखा कायदा नव्हता, जादूटोणा विरोधी कायदा नव्हता. मग गुलाब बाबा लोकांना फसवतो कसं, हे मी जाहीररित्या भाषणांमधनं सांगणार, लोकांपर्यंत पोहोचवणार. माझ्या हाती कॉलम होता लोकमतचा, त्या कॉलम मध्ये लिहिणार, एवढंच मी करणार. 2 माध्यमं वापरणार. या अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या अंतर्गत महिला आयोगाच्या तत्कालीन अध्यक्षा रुपाली चाकणकर या खरात प्रकरणात दोषी किंवा आरोपी ठरू शकतात का? नाही, त्या आहेतच. बेसिकली काय आहे, हा कायदा अत्यंत कडक आहे, त्यातला प्रत्येक शब्द मी फायनल केलेला आहे. या कायद्यामध्ये ज्या गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत त्यांचा प्रचार प्रसार करणं हाही कायद्याने गुन्हा आहे. आणि त्याला उदाहरणार्थ समजा रुपाली चाकणकर ते सांगतो, त्यामध्ये पुढचा भाग असा आहे प्रचार प्रसारामध्ये कलमामध्ये की प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहाय्य करणं हा सुद्धा गुन्हा आहे, आणि तो इक्वल गुन्हा आहे. त्याकरता इक्वल शिक्षा आहे, 6 महिन्यापासून 7 वर्षापर्यंत कारावासाची. अशोक खरातच्या या सगळ्या प्रकरणामध्ये ज्याला जादूटोणा कायदा लागू झाला, जादूटोणा कायदा कुठे कुठे लागू झाला म्हणजे माझ्या व्याख्येनुसार पोलिसांनी काय केलं मला माहित नाही, कारण मी भेटलो नाही पोलिसांना, मुद्दाम भेटलो नाही, कारण मी भेटलो त्यांची अडचणी वाढतील म्हणून. बेसिकली हा 3 ठिकाणी कायदा लागू होता. एक म्हणजे 11वं कलम.
11व्या कलमामध्ये एखादी व्यक्ती मी कोणत्या तरी देवाचा अवतार आहे असं सांगून जर शारीरिक संबंध ठेवत असेल तर तो हम्म. कायद्याने गुन्हा आहे. त्यातला दुसरा पार्ट असा आहे, एखादी व्यक्ती दैवी शक्ती माझ्यामध्ये आहे आणि तुला दैवी शक्तीने मी मूल करून देतो असं म्हणत असेल आणि शारीरिक संबंध ठेवत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. हे दोन्ही बाबतीत खरात इन्व्हॉल्व आहे. आणि अशीच कलम कायद्यामध्ये आहेत. आहे. त्यानंतर चमत्काराचा प्रयोग प्रदर्शित करून आर्थिक प्राप्ती करणे हा कायद्याने गुन्हा आहे. हम्म. त्याची जी विशेष पूजा आहे, जिथे तो साप निर्माण करतो, हम्म. तिथे हा कायदा लागू होतो. हे दुसरं कलम आहे अनुसूचीमधलं. त्यानंतर तो भीती घालतो. मृत्यूचं भय घालणं, आर्थिक नुकसान होण्याची भीती घालणं हे 8व्या कलमानुसार अनुसूचीमधल्या गुन्हा आहे. हम्म. तर हे तिन्ही कलम त्याला लागू होतात. खरं आता या तर- खलातला लागू होतात. आता या खरातला या तिन्ही कलमांमध्ये सहाय्य कोणी कोणी केलेलं आहे? ईशान्येश्वर मंदिराच्या परिसरामध्ये हा प्रकार घडला. त्यामुळे ईशान्येश्वर मंदिराचे सगळेच्या सगळे ट्रस्टी याला लागू होतात. जे जे लोक बायकांना तिथे घेऊन आलेत आणि ते व्हिक्टीम नाही आहेत ते पण याला लागू होतात. एका पत्रकाराने जेव्हा हे प्रकरण उघडकीस आणलं तेव्हा रुपाली चाकणकर, महिला आयोगाच्या अध्यक्षा महाराष्ट्राच्या, त्या त्याला फोन करतात आणि धमकावतात आणि ते प्रकरण स्त्री शोषणाचं असतं. याचा अर्थ त्या डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत. त्यांनी प्रत्यक्ष सहाय्य केलेलं आहे. कल्पना नाही आहे अप्रत्यक्ष सहाय्याची, प्रत्यक्ष सहाय्य केलेलं आहे. एवढ्या करता त्या सहआरोपी ठरतात आणि त्यांच्यावर इक्वल शिक्षा त्यांना होते. खरात इतकीच शिक्षा त्यांना होऊ शकते. अच्छा. अर्थात न्यायमूर्तीवर डिपेंड आहे. 6 महिन्यां ते 7 वर्षांपैकी यांना किती द्यायची आणि त्यांना किती द्यायची. हम्म. पण कायद्यानुसार दोघंही समान आरोपी आहेत. याला सहआरोपी म्हणतात. ईशान्येश्वर मंदिर असेल किंवा आणखी कोणते त्याच्या क्रेडिट सोसायटी आहेत, यातनं आलेला पैसा त्यांनी क्रेडिट सोसायट्यांमध्ये जमा केलेला आहे. हम्म. त्या क्रेडिट सोसायट्यांचे जेवढे ट्रस्टी असतील ते सगळेच्या सगळे पार्टी ठरतात, सहआरोपी ठरतात या कायद्यानुसार. इतका हा कायदा व्यापक आहे. या जो खरात पूजा करायचा त्याच्यामध्ये अशी तुम्ही कधी पूजा पाहिली का आधीच्या बाबाची, की करंगळीमधनं रक्त काही सोडायचं वगैरे काय असं काय असतं? आहे ना, अनेक अघोरी प्रथा आहेत. रक्त नरबळीचे प्रकरण आपण हाताळलेले आहेत. कित्येक नरबळीची प्रकरण इथं तर नरबळी नाही आहे, किमान हातातली करंगळीच फक्त कापणं आहे. ह्या प्रचंड अंधश्रद्धा आहेत वेगवेगळ्या पद्धतीच्या. गुप्तधनाकरता हे प्रकार होतात. हे प्रकरण आपण सारखे हाताळतच आलेलो ना. बरोबर. तर मला यातले कोणतंही असं नवल वाटेल असं पण काही नेते मंडळी पण इतक्या काय या अंमलाखाली जातात, हे पण प्रकरण खरातनं सिद्ध दोन केलं? प्रकारचे नेते असतात. एक जे स्वतःच खूप अंधश्रद्धा आहेत हम्म. असे नेते असतात आणि दुसरा प्रकार नेत्यांचा असा असतो की तो बाबाचं जे प्रस्थ आहे त्याचा राजकीय फायदा करून घेण्याकरता त्याच्यापर्यंत जाणार. हम्म. तर पहिल्या प्रकारातले नेते खूप अंधश्रद्धा असतात आणि त्यांच्या अंधश्रद्धा वाढेल याच पद्धतीचं वातावरण त्यांच्या आसपास असतं. हम्म. या जादूटोणा विरोधी खरं म्हणजे हम्म. एकनाथ शिंदे हे सामाजिक न्याय मंत्री पण होते, हम्म. त्या काळात मुख्यमंत्री असताना असताना होय. जेव्हा ते जाऊन भेटले त्यावेळेस. ते माझ्या कमिटीचे अध्यक्ष आहे अधिकृत, जी जादूटोणा तर विरोधी कायदेच कायदा नाही. प्रचार प्रसार अंमलबजावणी समिती पण आहे. तुम्ही अजून उपाध्यक्ष आहात का? हा म्हणजे नाही, अजून सहअध्यक्ष आहे मी. असं अजून काढलेलं नाही. सरकार केव्हाही काढू शकतं, सरकारच्या हातात येते. पण अजून तरी मी अधिकृतरित्या आहे. त्या कमिटीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्यावर या कायद्याचा प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी आहे आणि तेच या कायद्याचं उल्लंघन करतात. तर ही मानसिकता जी आहे ना, मी स्वतः अंधश्रद्धा होतो ना, मी एका दिवसात नाही बदललो ना. त्याच्याकरता सातत्यानं त्यातलं सत्य समोर जावं लागतं, वैज्ञानिक दृष्टिकोन समोर जावा लागतो, त्याच्यामागचं लॉजिक समोर जावं लागतं, हे कसं खोटं आहे समोर जावं लागतं. त्यातून माणसं बदलतात. तर ही प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होणार नाही आणि वेगानं चालणार नाही तोपर्यंत ही पण माणसं बदलणार नाही. म्हणून मी त्यांना फार दोष देत नाही. हम्म. फक्त एवढंच आहे की एक सामान्य माणूस जेव्हा एखादा या खरात बाबाकडे जातो तेव्हा खरात बाबाचं प्रस्थ एवढं वाढत. पण जेव्हा एवढी मोठी माणसं जातात, मुख्यमंत्री पदावरची माणसं जातात, एकनाथ शिंदेसारखी माणसं जातात, विखे पाटलांसारखी माणसं जातात, त्यावेळेस मात्र त्याचं प्रस्थ प्रचंड वाटतं आणि सर्वसामान्य लोकांना त्यांचं आकर्षण असतं. अरे एवढे मोठे नेते जातात, एवढा मोठा सचिन तेंडुलकर जातो, एवढा मोठा अमिताभ जातो. म्हणून त्यांच्या अंधश्रद्धांबद्दल माझं मोठं ऑब्जेक्शन असतं, कारण ते लोकांचे आयडॉल असतात. राजकीय नेते आयडॉल नसले तरी त्यांच्यामुळे प्रतिष्ठा प्रचंड वाढते, त्यांचा लौकिक वाढतो, हम्म. लोकांचं त्यांच्याबद्दलचं आकर्षण वाढतं. देवाणघेवाणीचे मग आपण खरात बाबाच्या जवळ असलो तर आपल्याला राजकीय फायदा मिळेल, हा पण फायद्याचा भाग त्यामध्ये असतो. अंधश्रद्धा आणि ते असं सम्मिलितपणे काम करायला लागतं. बरोबर. या पद्धतीनं हे सगळं चालतं आणि म्हणून ते ऑब्जेक्शनेबल आहे. अच्छा. तुम्हाला असं वाटलं नव्हतं का जेव्हा तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समिती सुरू केली होती, आपल्याला 20-25 वर्षानंतर हे काम बंद करावं लागेल आणि उलटं होतं, उलट तुम्हाला जोमानं काम करावं लागतंय, तर असं नक्की समाजामध्ये काय घडतंय?
बेसिकली हे काम सुरू करताना मी आधीपासून वेगवेगळ्या चळवळींमध्ये काम करत होतो आणि त्यावेळेस माझे सगळे सहकारी म्हणायचे की हे काय काम तू सुरू करतोयस, हे केवळ दगडावर डोकं आपटणं आहे, त्याच्या पलीकडे आणखी काही नाही. काम सुरू केलं त्यावेळेस हे काम इतकं रिस्की होतं आणि मी एक ठरवलं होतं की आमचा देवाधर्माला विरोध नाही, पण देवाधर्माच्या नावावर सर्वसामान्य माणसाचं जे शोषण होतं, लुबाडणूक होते, त्याच्या विरुद्ध ही चळवळ आहे, ही भूमिका घेऊन आपण काम करतो आहोत. यामध्ये आपण देवाबद्दल बोलायचं नाही, धर्माबद्दल बोलायचं नाही, पण ज्यांच्याबद्दल बोलतो त्यांचं नाव घेऊन बोलायचं. डे वन पासून हे ठरवलं होतं. त्यामुळे माझ्या ज्या विदर्भातनं मी कामाला सुरुवात केली, नागपूरमधनं कामाला सुरुवात केली, त्यावेळेस 1982 साली ही चळवळ मी सुरू केली डिसेंबरमध्ये. तेव्हा किमान 200 तरी चमत्कार करणारे बाबा केवळ विदर्भातल्या 11 जिल्ह्यांमध्ये होते. त्यांचं नाव घेऊन मी बोलायला सुरुवात केली. गावातल्या एखाद्या मांत्रिकाबद्दल बोलायचं असेल त्याचं नाव घेऊन मी बोलत आलो. त्यामुळे सुरुवातीपासून नाव घेऊन बोलणं आणि त्याचं एस्टॅब्लिश्ड बाबा आहे तो, त्याचे लाखो भक्त आहेत, मग तो गुलाब बाबा असेल, शुकदास महाराज असेल, कोणी असेल. बरं, एका बाजूने मी पत्रकार म्हणून सगळ्यांना माहीत होतो, दुसऱ्या बाजूने वक्ता म्हणून माहीत होतो, त्यामुळे मोठ्या संख्येनं लोक ऐकायला येत असत. आणि त्यामुळे खरंच सांगतो तुम्हाला, मी जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा आपण किती काळ जिवंत राहू, म्हणजे त्यावेळेस जर मी कोणी मला म्हटलं असतं की तू पुढे 44 वर्ष जिवंत राहणार आहे आणि काम करणार आहे, कारण आता 44 वर्ष झाले त्या गोष्टीला, तर मी विश्वास नसता ठेवला. म्हटलं इतकं रिस्की काम आहे, केव्हा काय होईल काही सांगता येत नाही, रोज हाणामारीचे प्रसंग असतात. बरं, त्या काळामध्ये काही कोणीच सोबत नव्हतं. चळवळीतले जे कार्यकर्ते होते ते मी जी भूमिका घेतली त्यांना मान्य नसल्यामुळे, म्हणजे आधीच्या चळवळीत फुले शाहू आंबेडकर चळवळीतले जे कार्यकर्ते होते त्यांनी बिनशर्त मला पाठिंबा दिला, पाठीशी उभे राहिले, पण ते सक्रियपणे यात सहभागी नाही झाले. मग सगळे नवे कार्यकर्ते जे कॉलेजमध्ये आता शिकता आहेत, भाषणाने प्रभावित होत आहेत, सोबत येत आहेत, असे कार्यकर्ते. बरं, या कार्यकर्त्यांचा काही विश्वास मला माहिती नाही, म्हणजे खात्री नाही, ते केव्हा वेळ आल्यानंतर पळून जातील याची गॅरंटी नाही. अशा कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही चळवळ इतके वर्ष मी चालवत आलेलो आहे. अच्छा. एक गोष्ट मी अतिशय आनंदानं सांगू इच्छितो, माझ्या 44 वर्षाच्या या संपूर्ण वाटचालीमध्ये माझा एकही कार्यकर्ता कधी मैदान सोडून पळाला नाही. वाटेल तेवढे जीवघेणे प्रसंग आले, पण सगळे ठामपणे उभे राहिले. बोलावलेले मोठे मोठे पाहुणे पळून गेलेत, पण कार्यकर्ते मात्र कधी पळून गेले नाही. अतिशय निर्भयपणे माझ्यासोबत शेवटपर्यंत ते उभे राहिले. तुमच्यावर तर झालेला सर्वात मोठा भीषण हल्ला किंवा हाणामारीचा प्रसंग कोणता होता? माझ्या अख्ख्या आयुष्यामध्ये फक्त एकदाच हल्ला झाला, तो म्हणजे बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. 2006ची ही गोष्ट आहे. 2005 मध्ये जादूटोणा विरोधी कायदा 16 डिसेंबर नागपूरच्या अधिवेशनामध्ये संमत झाला. त्या कायद्याला प्रचंड विरोध होता सगळ्यांचा. म्हणजे ज्यावेळेस तो पहिल्यांदा मांडला गेला कायदा 2005 मध्ये पहिल्या अधिवेशनामध्ये मांडला गेला तो कायदा, त्याला झाडून सगळ्यांनी विरोध केला होता. मला कळेना की जे आमदार माझ्या कामामध्ये मला सातत्यानं सहानुभूती ठेवतात, मदत करतात, त्याही आमदारांनी का विरोध केला. म्हणून मी तो कायदा वाचून पाहिला, तोपर्यंत मी त्या कायद्याकडे लक्ष दिलं नव्हतं. आणि मग माझ्या लक्षात आलं की हा कायदा जगातलं कोणतंच सरकार संमत करू शकत नाही, संमत केला तर तो कायदा टिकणार नाही, कारण तो मुळामध्ये खऱ्या अर्थानं घटनाविरोधी कायदा आहे. त्यामुळे त्यामध्ये मी जवळपास त्यावेळेस 100 पेक्षा अधिक आमदारांना भेटलो, सगळ्या मंत्र्यांना भेटलो, मोठमोठ्या पक्षाच्या नेत्यांना भेटलो आणि त्यांच्याशी चर्चा करून कायद्यामध्ये काय योग्य बदल केले पाहिजे या पद्धतीनं तो कायदा आमूलाग्र बदलला. आणि तो आमूलाग्र बदललेला कायदा 16 डिसेंबर 2005ला विधानसभेमध्ये संमत झाला. ती प्रक्रिया मी सर्व शांतपणे करत होतो. म्हणजे पत्रकारांना सुद्धा मी या कायद्याकरता काही उचापती करतोय याची फारशी कल्पना असायची नाही. मी कधी प्रेस कॉन्फरन्स घ्यायचो नाही, पत्रकारांना सांगायचो नाही, कारण मला माहित होतं विरोध कशा पद्धतीचा आहे, काय आहे. मग या लोकांच्या लक्षात आलं की हा हळूहळू सगळ्यांना पटवतो आणि कायदा संमत झाला. आता 288 आमदार ज्या सभागृहामध्ये आहे तिथे तो संमत झाला आणि त्यामुळे ते सगळे जवळपास पिसाळल्यासारखे झाले होते. लायन्स क्लबने इथला एक कार्यक्रम आयोजित केलेला होता बालगंधर्व रंगमंदिरामध्ये. पहिल्या दिवशी एक व्याख्यान झालं आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी मला पिचकून टाकण्याचा प्रयत्न केला. अक्षरशः ते स्टेजवर आले, एक असा माणूस चढत चढत आला. लायन्स क्लबवाल्यांना वाटलं तो माझा कार्यकर्ता आहे, मला वाटलं तो त्यांचा कार्यकर्ता आहे आणि स्टेजवर आला आणि त्यांनी मला एकदम पिचकलं. आता पहिल्या दिवशी भाषण लोकांनी ऐकलेलं आहे, दुसऱ्या दिवशी बालगंधर्व रंगमंदिर ओव्हरफुल आहे. पब्लिकच स्टेजवर आली आणि पकडून या सगळ्या लोकांना खूप ठोकलं धरून आणि नंतर पोलिसांच्या स्वाधीनं केलं. त्यावेळेस खरं म्हणजे DCP लेव्हलच्या अधिकाऱ्यापासून सगळे त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते.
म्हणजे या अटॅकमध्ये इन्व्हॉल्व. involved. मी अतिशय जबाबदारीनं सांगतो, गृहमंत्र्यांनीच मला हे सांगितलेलं आहे त्यावेळेसच्या आर पाटलांनी सगळे. कारण नेमकं पोलीस जे संरक्षणाकरता होते ते नेमके चहा प्यायला गेले त्यावेळेस हा अटॅक झाला. अच्छा. आणि त्यानंतर त्यांना पकडून आम्ही पोलिसांच्या स्वाधीन केलं. ही केस घडल्यानंतर या लोकांच्या लक्षात असं आलं की यांना आपण कुठेही रस्त्यामध्ये मारू शकत नाही, पब्लिकमध्ये मारू शकत. पुण्यातली पब्लिक ही भेकड आहे वगैरे असं बोललं जायचं पूर्वी. मी त्या दिवशी प्रत्यक्ष अनुभवलं की सगळी माणसं स्टेजवर येत आहेत आणि पकडू पकडू ठोकतायत. या पद्धतीनं घडतंय. मलाच थांबवावं लागलं, कुमार सप्तर्षी होते त्यांना थांबवावं लागलं, मध्ये हस्तक्षेप करावा लागला. या पद्धतीनं आम्ही त्यांना वाचवलं. एका लिमिटपेक्षा जास्त मार पडू दिला नाही. तेवढा एक प्रसंग सोडला तर माझ्या आयुष्यामध्ये माझी एकही सभा, आणि त्या दिवशी सुद्धा सभा नाही उद्ध्वस्त झाली. सभानंतर पुढे टोटल ते रेकॉर्डिंग झालेलं आहे, व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेलं आहे. टोटल 12 मिनिटाचं रेकॉर्डिंग आहे. त्यामध्ये सगळी ही मारामारी दिसते आहे. माझं भाषण सुरू आहे, 12 मिनिटाचं मारामारी आहे, आणि त्यानंतर पुन्हा तासाभराचं भाषण आहे. तो जो जादू टोना विरोधी कायदा होता त्या कायद्याला ज्यांचा विरोध होता त्याच मंडळींनी हा घडून आलेला हल्ला होता. अर्थात ती माणसं माहीत आहे, सगळं काही माहीत आहे, कुणी केलं हे माहीत आहे. आणि पुढे त्यांच्या लक्षात आलं की या लोकांना आपण, म्हणजे किमान माझ्यासारख्या माणसाला तरी पब्लिकमध्ये नाही काही करू शकत, कारण पब्लिक ताकदीनं उभी राहते सोबत. तुमची आणि डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पहिली भेट केव्हा झाली होती? मी साधारणतः ही गोष्ट आहे 86 सालची. 4-5 वर्ष मला काम करून झालं होतं. 4-5 प्रांतामध्ये काम उभारत होतो मी त्यावेळेस. गुजरातचा दौरा झाला होता, मध्य प्रदेशचा झाला होता, उत्तर प्रदेशचा झाला होता, गोव्याचा झाला होता. गोव्यातलं तर प्रत्येक गावनगाव कव्हर केलं होतं, आणि महाराष्ट्र पूर्ण चिणून झाला होता. तर मी बाबा आढावांना असं म्हटलं, बाबा आढाव माझे आधीपासून मित्र राहिलेले आहे, मार्गदर्शक राहिलेले आहेत. त्यांना मी असं म्हटलं की इकडचं कोणी मला मिळेल का? कारण शेवटी आमच्या विदर्भातले, मराठवाड्यातले लोक आणि पुण्या मुंबईतलं कोणीतरी असं ताकदवान असल्याशिवाय त्याला महत्त्व येत नाही. तर मला बाहेरच्या प्रांतांमध्ये खूप जावं लागतं आणि तिथे काम करणं फार कठीण आहे. महाराष्ट्रामध्ये त्या मनानं सोपं आहे. फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आहे, संत ज्ञानेश्वरांपासून वारकरी संप्रदाय आहे, त्यामुळे आपल्याला त्यांच्या भरोशावर उभं राहता येतं. तसं काही बाहेरच्या प्रांतांमध्ये नाही. तर त्यावेळेस ते मला असं म्हणाले की अरे नरेंद्रला यामध्ये रस आहे. म्हटलं नरेंद्र कोण? नरेंद्र दाभोळकर. म्हटलं कोण आहे ते? मी प्रॅक्टिकली सांगतो, मला काहीही माहीत नव्हतं. माझ्यासोबत डॉक्टर रूपा कुलकर्णी होते, आम्ही 2 जण बोलत होतो त्यावेळेस. ते म्हणाले अरे रूपा ओळखते त्याला, तुझे जे मित्र आहे ना, कुमार सप्तर्षी, अनिल अवचट, अरुण लिमये, रत्नाकर महाजन. अरुण लिमये मी इथे 80 ते 82 मी इथे असताना, म्हणजे मनोहरला असताना, किर्लोस्कर प्रेसमध्ये असताना आम्ही सोबत खूप काम केलेलं आहे. आता रत्नाकर महाजनशी चांगला परिचय, अनिल अवचटशी चांगला परिचय आहे, कुमार सप्तर्षी तर 73-72 सालापासूनचा परिचय आहे. अरे आपल्या मित्रांपैकीच एक आहे, युक्रांचाच माणूस आहे. म्हणून मी आणि स्वतः रूपाताई कुलकर्णी साताऱ्याला मी मुद्दाम त्यांना भेटायला गेलो. त्यावेळेस आम्ही 10 दिवसांचं शिबिर आयोजित केलेलं होतं. या 10 दिवसाच्या शिबिराला तुम्ही या बाबांनी तुमचं नाव सोपवलेलं आहे. सगळ्या देशभरातल्या सगळ्या प्रांतांमधल्या कमिट्या निर्माण करण्याचा मला अधिकार आहे. मुकुंदराव किर्लोस्कर महाराष्ट्राचे अध्यक्ष व्हायला त्यांना संमती दिलेली आहे, ते अध्यक्ष आहेत. तर तुम्ही कार्याध्यक्ष बनावं, बाबांनी तुमचं नाव सुचवलं असं म्हणण्यासाठी मी आणि रूपाताई गेलो. त्यावेळेस त्यांनी मला पहिला प्रश्न काय विचारावा, ते म्हणाले अंधश्रद्धा निर्मूलनाचा विषय 10 दिवसाचं शिबिर कसं काय असू शकतं? हा जास्तीत जास्त 3 तासांचा विषय. 1 दिवसाचं शिबिर समजण्यासारखं आहे, पण 10 दिवसांचं शिबिर कसं काय? आता मी काय बोलायचं, इथून सुरुवात झाली. तर त्यावर रूपाताई त्यांना असं म्हणाल्या की अहो आम्ही 10 दिवसाचं शिबिर म्हणजे आमच्याजवळ पैसे नाही आहे. ज्या संस्थेने हे शिबिर आयोजित करायची तयारी दाखवली त्यांनी अट टाकली की 10 दिवसाच्या वर करू शकत नाही, 65 लोकांच्या वर लोक घेऊ शकत नाही, आणि आमच्याकडे पैसे नसल्यामुळे स्वाभाविकच आम्ही ती अट मान्य केली. पण ज्यावेळेस आम्ही अभ्यासक्रम तयार करत होतो, रोज 8 तासांचा अभ्यासक्रम ठरला तरी विषय कंप्लीट होत नाही, इतका हा व्यापक विषय आहे. आणि आम्ही तो गेले 4-5 वर्ष एक्सप्लोअर करतोय. आमच्या इथे खूप वैचारिक लढाया झालेल्या, मोठ्या लढाया झालेल्या, परिसंवाद झालेले आहेत त्याच्या आधी वेगवेगळ्या विषयांवर, आणि त्यामध्ये विरोधी विचारांचे लोक, इकडच्या बाजूच्या विचारांचे लोक, अशा पद्धतीच्या त्या लढाया झालेल्या. त्यानंतर ते म्हणाले की मला तर काही एवढा वेळ काढता येणार नाही. पण नंतर मला कळलं की साधनामध्ये त्यांच्या पत्नीनंच लिहिलेलं असल्यामुळे की त्यांनी आग्रह धरला म्हणून ते 5 दिवस आमच्या शिबिरामध्ये आले होते. या पद्धतीनं त्यांचं इन्व्हॉल्वमेंट सुरू झालं. मी त्यांना कार्याध्यक्ष म्हणून आमच्या कमिटीवर या, महाराष्ट्राच्या कमिटीवर या, कारण तो अधिकार मला आहे ऑल इंडियाची नेमण्याचा, असं म्हटलं होतं. पण कार्यकारिणीची अजून संमती यायची होती. कार्यकारिणीची संमती त्यानंतर मी घेतली. म्हणजे आमच्या महाराष्ट्राची जी बॉडी होती, ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड बॉडी होती, तिची संमती नंतर घेतली. ती संमती घेताना सुद्धा लोकांनी मला हाच प्रश्न विचारला की हे नरेंद्र दाभोळकर कोण आहेत, त्यांचा या कामाशी संबंध काय?
तुम्ही त्यांना एकदम कार्याध्यक्ष कसे करता. मुकुंदराव किर्लोस्करांचं आम्हाला माहीत आहे, कारण त्यांच्यामुळे तुम्ही बदलला आहात, तिथे काम करतात. मुकुंदरावांचा इतका 60 वर्षाचा इतिहास आहे, म्हणजे त्यांच्या सगळ्या संस्थेचा इतिहास आहे, पुरोगामी सगळ्या मांडणीचा आणि विशेषत्वाने या क्षेत्रामध्ये मांडणीचा. तर त्यावेळेस मी त्यांना समजावून सांगितलं होतं की बाबा आढावांनी सुचवलं वगैरे या पद्धतीनं. 2 वर्ष त्यांनी माझ्यासोबत काम केलं. म्हणजे 87 मध्ये ते आले, कारण त्यावेळेस ते आले नाही, कारण ते लग्नाची बेडी नावाचं नाटक सामाजिक कृतज्ञता निधी गोळा करण्यासाठी ते आयोजित करत होते. त्यामुळे त्यांना 2 वर्ष त्यामध्ये गेले त्यांचे. 87 साली आले, 89 साली त्यांनी संघटन फोडलं. त्यांनी संघटन फोडलं. हां, त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं, कारण आता या संघटनेमध्ये काय व्यवस्था राहील यावर त्यांनी सही केलेली होती. ज्यावेळेस त्यांनी संघटन फोडलं त्यावेळेस मी बाबांना म्हटलं, हे तुमचं पाप आहे, तुम्हीच त्यांना मला सुचवलं होतं. कारण त्यावेळेस लक्ष्मण माने आणि पार्थ पोळके हे दोन्ही माझे मित्र, ते म्हणाले, अरे आम्हाला माहीत होतं तुझं संघटन फोडणार, आमचंही संघटन त्यांनी फोडलं, या शब्दात. मी त्यांना म्हटलं, मग तुम्ही आधी का नाही सांगितलं, मला कल्पना का नाही दिली. त्यावेळेस ते म्हणाले, तू आमचा विश्वास नसता ठेवला, बाबा आढावांवर तुझा जास्त विश्वास आहे, त्यामुळे तू आमच्यावर विश्वास नसता ठेवला. तर आमचंही संघटन त्यांनी फोडलेलं आहे. अच्छा. संघटन फुटल्यानंतर मला मेधा पाटकर, अनिल अवचट या दोघांनी एका हॉलमध्ये कोंडलं, साहित्य परिषदेच्या रूममध्ये कोंडलं, आणि तुम्ही काय तो निर्णय घ्या. त्यावेळेस ते म्हणाले, तुझे एवढे प्रॉब्लेम्स आहेत. मी कारण फुल टाईम हे काम करत होतो, प्राध्यापकी सोडलेली होती, पत्रकारिता सोडलेली होती, नोकरी सोडलेली होती. तुझे अनेक प्रॉब्लेम्स आहेत, त्या प्रॉब्लेम्सकडे जरा लक्ष दे. एवढे कार्यकर्ते महाराष्ट्रभर आणि संपूर्ण वेगवेगळ्या प्रांतांमध्ये आता तयार झालेले आहेत, ते काम करतायत. ते जे काम करत आहेत त्याचं पहिलं क्रेडिट तुला मिळतं आणि दुसरं क्रेडिट मला मिळतं. तुझा आग्रह काय आहे की काम याच पद्धतीनं व्हावं. हे ऐकल्यानंतर मला अक्षरशः किळस आली. मी बाहेर आलो दारुगोळ. मी त्याच्या आधी त्यांना खूप आग्रह केला होता की तुम्हाला वेगळी चळवळ चालवायची काही हरकत नाही आहे, पण अंधश्रद्धा निर्मूलन समिती हे नाव घेऊ नका, कारण या नावासोबत खूप एक्सपोजर जोडलेली आहे. गावोगाव आम्ही तोपर्यंत काही 400-500 तरी बाबा मांत्रिक सगळे एक्सपोज केलेले होते. म्हटलं ज्या दिवशी मी बाहेर आहे असं कळेल लोकांना, त्या दिवशी गावोगावच्या आमच्या कार्यकर्त्यांना लोक ठोकून काढतील. ते माझ्या धाकामुळे काही करत नाहीये, कारण त्यांना माहिती आहे हा माणूस काय काय करू शकतो. आणि म्हटलं तुमची कामाची पद्धती अशी आहे की तुम्ही ठिकठिकाणी मार खाल, असं बोललो मी त्यांना. तुमची कामाची पद्धती अशी आहे की तुम्ही ठिकठिकाणी मार खाल आणि त्याचे सगळे परिणाम माझ्या कार्यकर्त्यांना भोगावे लागतील. त्यामुळे तुम्ही कृपया वेगळं नाव घ्या. नाहीतरी छात्र भारतीचे अनेक पोरं माझ्यासोबत काम करतात. छात्र भारतीच्या माध्यमातून काम करा, तुमचंच संघटन आहे. लोकविज्ञान संघटना सोलापूरमध्ये काम करते म्हणून मी त्या ठिकाणी जात नाही. लोकविज्ञान संघटना आहे, तिच्यासोबत त्यांचं वेगळं नाव आहे. तुम्ही मुद्दाम ते काम करतात म्हणून सोलापुरात जात पण नाही. तर तुम्ही वेगळं नाव घ्या, म्हणजे ही भानगड राहणार. जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नाव होतं पण तोपर्यंत महाराष्ट्रातले जे काही 29 जिल्हे होते त्यापैकी जवळपास 25-26 जिल्ह्यांमध्ये मी ऑलरेडी सगळ्या कमिट्या फॉर्म केल्या होत्या, काम उभं केलं होतं आणि त्याचं क्रेडिट त्यांना सोडायचं नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र असं नाव घेतलं. आणि मग आता हे 2 संघटना एक दुसऱ्याशी भांडतायत, सगळे राजकीय पक्षांमध्ये तेच चालतं. हे आपल्याबाबत होऊ नये म्हणून मी पूर्णतः गप्प झालो. खरं म्हणजे मी डिप्रेशनमध्ये गेलो होतो, सिव्हिअर डिप्रेशनमध्ये गेलो होतो. कारण शेवटी आता 9 वर्ष मी काम करतो आहे, संपूर्ण ताकद ओतलेली आहे, व्यक्तिमत्वाचा भाग झाला होता. त्याचा एक फायदा झाला, मग मी स्वतःला पूर्ण इंट्रोस्पेक्ट केलं, स्वतःला अंतर्मुख होऊन स्वतःबद्दल विचार केला. मग माझ्या लक्षात आलं की चळवळ फुटली याचं मला एवढं दुःख व्हायचं काय कारण आहे, मी का उद्ध्वस्त व्हावं. कुठेतरी माझ्या व्यक्तिमत्वाचा तो भाग झालाय, आपण डिटॅच झालं पाहिजे. ते अध्यात्म वगैरे सगळं डोक्यात आधीपासून होतंच. मग मी स्वतःला त्या कामापासून डिटॅच होऊन करून घेतलं आणि मी एकाही कार्यकर्त्याला म्हणालो नाही की तुम्ही माझ्यासोबत काम करा. ज्यांना असं वाटलं की आपल्याला दाभोळकरांसोबत जायचं नाही ते माझ्यासोबत राहिले, ज्यांना वाटलं ते दाभोळकरांसोबत गेले ते दाभोळकरांसोबत गेले. या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये 2 समित्या निर्माण झाल्या. पण नंतर तुमचा आणि त्यांचा नंतर ट्रॅक किंवा संभाषण काही कायद्याच्या वेळेस फक्त 2005 मध्ये. त्याच्या आधी मी संबंध येऊ दिला नाही. त्यांच्या विरुद्ध काही बोलायचं नाही असं ठरवलं. ते तुमच्या विरोधात बोलले कधी? त्यांच्या कामात हस्तक्षेप करायचा ते तुमच्या विरोधात कधी बोलले? असं काही फारसं नाही, पण काही ठिकाणी बोलत असत. जेव्हा पत्र, जसं आता वर्ध्याला ते आले, वर्ध्याच्या पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला की ही चळवळ कोणी सुरू केली, ते म्हणाले मी सुरू केली. पत्रकार खवळणारच, कारण ते मला 83 सालापासून 82 सालापासून काम करताना पाहतायत. वर्धा माझं ओरिजिनल गाव आहे. तर ते म्हणाले तुम्ही खोटं बोलतात. मग तो संघर्ष झाला त्या ठिकाणी. असे काही प्रसंग येत गेले, कारण त्यांना ते एवढंच नव्हे तर माझ्यासोबत असतानाही तसंच झालं. इथे पुण्यातली जाहीरनामा परिषद आयोजित करण्यात आली होती.
त्यामध्ये शिंदे नावाचे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणजे जवळपास अध्यक्ष असतात, हो, कारण हो. पंतप्रधान त्याचे अध्यक्ष अध्यक्ष. असतात. ते उद्घाटक होते. तर त्यांनी दाभोळकरांनी ही चळवळ सुरू केली वगैरे अशी सगळी मांडणी केली. 87 सालची गोष्ट आहे. 88 नाही, सॉरी 89 सालची गोष्ट आहे. एक म्हणजे त्याच्यानंतरच चळवळ फुटलेली. तर त्यांनी ही मांडणी केल्यानंतर माझ्याकडे काम होतं की चळवळ कशी निर्माण झाली हे सांगणं. मी जेव्हा सांगितलं तेव्हा शिंदे माझ्याजवळ आले, माझ्या कानात म्हणायला लागले, माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. बरं. ही चूक माफ करण्यासारखी नाहीये. मी आता उभं राहून लोकांची माफी मागतो. बरं. म्हटलं हे कशाला तुम्ही करतात? चळवळ माझीही आहे, मी निर्माण केलेली आहे. तुम्ही आता बोललं ऐकलंच किती लोकांनी? त्यावेळेस लोकही फार कमी होते. 150 लोक असतील हार्डली. म्हटलं 150 लोकांनी ऐकलं. वृत्तपत्रात येईल बातम्या, दिवस विरून जातील. तुम्ही कशाला इकडे लक्ष देता? असं मी त्यांना समजवलं. अच्छा. ते म्हणाले, नाही माझ्या हातून फार चूक झाली, माझ्या हातून अतिशय मला माहीतच नाही की चळवळ 82 सालीच तुम्ही सुरू केलेली आहे वगैरे वगैरे वगैरे. त्यानंतर जाहीरनामा परिषद इथे झाली, मुंबईला झाली. त्यामध्ये माधव गडकरांना तर 82-83 पासून मी काम करतो हे माहीत आहे. गोव्यामध्ये मी खूप काम केलं हे त्यांना माहीत आहे. ते म्हणाले की अंधश्रद्धा निर्मूलनाचा सूर्य साताऱ्यात उगवला, देशभर तो पसरला आणि मग श्याम मानवसारखे एक्सपोजर करणारे कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहेत. तर हे सगळं प्रकरण अशा पद्धतीनं सुरू झालेलं होतं. पण श्याम मानव या नावामध्ये काय आहे नक्की? म्हणजे मानव काय आडनाव महाराष्ट्र तर नाही. बेसिकली मी वयाच्या 19व्या वर्षी जयप्रकाश नारायणांच्या तरुण शांती सेना या संघटनेमध्ये दाखल झालो. त्यांनी ती 68 साली सुरू केली, मी 70 साली त्यांच्यामध्ये दाखल झालो आणि मग त्या संघटनेमध्ये खूप ऍक्टिव्ह झालो. त्याच्यामुळेच माझं संपूर्ण व्यक्तिमत्व त्या संघटनेमुळं, जयप्रकाश नारायणांच्या सहवासामुळं, आचार्य दादा धर्माधिकारींच्या सहवासामुळं बदललं. तर तिथे जानवी तोडो, जाती तोडो नावाचं एक आंदोलन होतं आणि त्याच काळामध्ये मला आडनावांमुळं काय फायदा आणि नुकसान होतं हे सातत्यानं अनुभवाला आलं. असं कोल्हापूरचं एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. त्याच्या आयोजकांपैकी मी एक होतो. मला भरपूर देणग्या मिळाल्या. तिथली मंडलिक नावाची मुलगी माझ्यासोबत, आम्ही सगळे हिंडत होतो. तर मी मोठा आता लोकांना आपण छान कन्व्हिन्स केलं आणि म्हणून एवढ्या देणग्या मिळाल्या की आपण 250 पोरांचं 15 दिवसांचं शिबिर त्यामध्ये करू शकतो आहोत. असं बोलल्यावरती म्हणाले, काही नाही, तुझ्या माझ्या आडनावाचा सगळा प्रताप आहे. उगाच तू फार कन्व्हिन्स केलं चांगल्या पद्धतीनं म्हणून लोकांनी देणग्या दिल्या असं मानू नको. इथे ब्राह्मणेतर चळवळ अतिशय स्ट्रॉंग आहे, त्याचा तो परिणाम आहे, त्यामुळे तुला सगळ्या देणग्या मिळाल्या. माझ्या लक्षात आलं की आपली आडनावं ही जाती प्रदर्शक असतात आणि त्याचे एक माझे वडिलांचे काका खासदार होते. आता तू याचा कोण रे? वडील पण अतिशय प्रसिद्ध, याचा तू कोण रे? त्याचाही एक तर मला त्रास होताच होता. सातत्यानं सांगावं लागायचं की कोण आहे, काय आहे. आणि इथे आलेला अनुभव आणि तिथे आमची चर्चा सुरू झाली बेळगाव शिबिरामध्ये. ही गोष्ट असेल 70-71 सालची, 71 सालची किंवा 72 सालची. आणि त्या शिबिरामध्ये चर्चा सुरू झाल्यानंतर आपण आपली आडनावं जी आहे जाती प्रदर्शक ती बदलली पाहिजे. तर काही लोकांनी आडनाव टाकून दिलं. म्हटलं महाराष्ट्रात आडनाव टाकलेलं जमत नाही, कारण लोक पुन्हा ते आडनाव टिकवतात आणि म्हणून मी मानव आडनाव घेतलं. बाबा मी कोणती जात मानत नाही, धर्म मानत नाही, मी माणूस आहे आणि मला माणूस बनायचं आहे, म्हणून मी मानव आडनाव त्यावेळेस धारण केलं. अच्छा, तीच तुमची ओळख बनली. हां. पण याच्यामध्ये नंतर तुमचे हिप्नोटिझमचे कोर्सेस किंवा ते फार प्रचंड तेव्हा त्याचा बोलबाला होता, ते आता सध्या आहे का? हिप्नोटिझमची ती क्रेज संपलेली आहे काय? नाही, क्रेज नाही आहे ती. बेसिकली मला ते अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ चालवताना कंपल्सरी संमोहन शिकावं लागलं. बरं. कारण डॉक्टर अब्राहम कोरांच्या पुस्तकांमध्ये अब्राहम कोरांचा माझा कधीच संबंध आला नाही, त्यांच्या पुस्तकाचा फक्त माझा संबंध आला. ते ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस त्यांना मी निकालात काढलं होतं. मी जेलमध्ये होतो, ते नागपूरमध्ये आले होते आणि इमर्जन्सीमध्ये जेलमध्ये असताना मी बातमी वाचली, देअर इज नो गॉड, देअर इज नो घोस्ट. ज्या माणसाला देव कळत नाही त्याला भूत काय करणार. मला 10व्या वर्गात असताना भूत लागलं होतं, मांत्रिकाने काढलं होतं, मी त्यावेळेस निकालात काढलं. मी पुण्यामध्ये किर्लोस्कर प्रेसला नोकरीला आल्यानंतर मला मुकुंदरावांनी 60 वर्षाचे किर्लोस्करचे अंक वाचायला लावले, त्यातून विशेषांक तयार करायला लावले. त्यात मी अब्राहम कोरांवरचे काही लेख वाचले. मग माझ्या एका मित्रांनी, ज्यांनी ते लेख लिहिले होते, ज्यांचा माझा आधीपासून खूप चांगला परिचय होता, त्यांनी मला ती 2 पुस्तकं वाचायला दिली, बिगॉन गॉडमेन, गॉड्स, डेमन्स अँड स्पिरिट्स. आणि ही 2 पुस्तकं वाचताना मी एंटायरली त्या 2 महिन्यामध्ये बदललो. इथे पत्रकार म्हणून जॉईन झाल्यानंतर तोपर्यंत अनेक अंधश्रद्धा माझ्या मनात होत्या, अनेक प्रश्नांची उत्तरं विज्ञान देऊ शकत नाही असं ठामपणे मी बोलत असे. मार्क्सवादापासून गांधीवादापर्यंत अनेक विषयांवर मी व्याख्यानं देत असे, देशभर हिंडत असे. मी मोठा नेता होतो, पत्रकार होतो तरुण भारताचा, प्राध्यापक इंग्रजीचा राहिला होतो, पण दुसऱ्या बाजूने अंधश्रद्धा होता.
इथे आल्यानंतर त्या वाचनातनं माझ्यात बदल झाला. त्यामध्ये त्यांनी भानामतीची केस सोडवण्याकरता संमोहनाची गरज असते असं म्हटलं होतं. बर आणि माझ्या जीवनातली पहिली भानामतीची केस मला यशस्वीरित्या सोडवता आली नाही. बर म्हणून म्हटलं आता संमोहन शिकलं पाहिजे आणि म्हणून मी ताकदीनं संमोहन शिकलो. संमोहन शिकत असताना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय मला कारण माझी ती सवय आहे. एखाद्या विषयात शिरलं की त्याच्या अतिशय डेप्थमध्ये जायचं, जमेल तेवढं खोलामध्ये जायचं. त्यामुळे मी त्या काळामध्ये पैसे नसायचे, काही नसायचे, तरी मुंबईत गेलो की जुन्या पुस्तकं शोधून काढायचो. काही चांगली पुस्तकं असतील तर मित्रांकडनं उधार प्रसंगी घ्यायचो आणि ती पुस्तकं घ्यायचो आणि त्याचं वाचन करायचो. तर संमोहन या विषयावरच्या मॅक्झिमम पुस्तकामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा विषय हाताळलेला असतो. आणि मग पहिल्यांदा मला त्या विषयाशी परिचय झाला. आमच्या काळामध्ये व्यक्तिमत्व नावाचं काही प्रकरण असतं, त्याच्यामध्ये काहीतरी बदल करता येतो याची कल्पना सुद्धा नव्हती. व्यक्तिमत्व हा शब्दही आम्ही धड ऐकलेला नव्हता. अशी आमची त्या काळातली अवस्था होती आणि तो विषय मला फार महत्त्वाचा वाटला. चळवळ जोपर्यंत मी 90 सालापर्यंत फुल टाईम चालवत होतो तोपर्यंत मी समितीला पैसे मिळवण्याकरता त्याचा मी वापर करून घेतला. म्हणजे मी अनेक कार्यशाळा घ्यायचो. त्या कार्यशाळांमधनं जे डॉक्टरांकरता, समाजसेवकांकरता कार्यशाळा घ्यायचो, त्यातनं येणारे जे पैसे आहे ते चळवळीकरता वापरायचो. स्टेज प्रोग्राम करायचो. स्टेज प्रोग्रामच्या माध्यमातून येणारे पैसे पुन्हा चळवळीकरता वापरायचो. जेव्हा हे संघटन फुटलं, मी अतिशय प्रचंड डिप्रेशनमध्ये गेलो. स्वतःला मी संमोहनाच्याच माध्यमातून हाताळलं. मी कोणत्याही सायकॅट्रिस्ट डॉक्टरची मदत नाही घेतली त्या काळात. तोपर्यंत माझे अनेक सायकॅट्रिस्ट मित्र होते, माझ्या चळवळीसोबत काम करणारे होते, पण मला त्या विषयांचं इतकं चांगलं ज्ञान प्राप्त झालं होतं, मी स्वतःला व्यवस्थित हाताळलं. स्वतःला डिप्रेशनचा कालावधी किती महिन्यांचा होता? साधारणतः 1 वर्षभराचा. अनेकांना विश्वास बसणार आहे कधी काळी श्याम मानव हे नाही, मी डिप्रेशन सिव्हिअर डिप्रेशनमध्ये होतो. म्हणजे त्यातनं मी सही सलामत बाहेर आलो, कारण चळवळ उद्ध्वस्त झाली. माझा काही दोष नसताना माझी चळवळ फुटली. ही माझ्याकरता अतिशय व्यक्तिमत्व दुभंगणारी गोष्ट होती ती. अच्छा. आणि तिथून मग मी डिटॅचमेंट केलं की आपलं काम वेगळं आणि आपण वेगळे, या पद्धतीनं स्वतःमध्ये अंतर निर्माण केलं. तोपर्यंत आता मला प्राध्यापकीत पुन्हा जाणं शक्य नव्हतं, कारण ज्या कॉलेजमध्ये मी प्राध्यापकी केली त्या कॉलेजमधले सगळे भ्रष्टाचार काढून ठेवलेले होते. त्यामुळे तिथे जाणं शक्य नव्हतं. तरुण भारत मधनंच मी बाहेर आलो होतो. कारण इथे किर्लोस्कर प्रेसमध्ये माणसांशी माझं जमलं नाही, विचारांशी उत्तम जमत होतं. तरुण भारतामध्ये माझं विचारांशी जमलं नाही, माणसांशी उत्तम जमत होतं. तर आपलं असंच सगळ्या ठिकाणी होणार म्हणून आपण काही नोकरीच्या लायकीचे नाहीत हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि मला हे काम फार महत्त्वाचं वाटत होतं आणि म्हणून मग या कामाला सुरुवात केली होती. तर या वातावरणामध्ये हळूहळू मी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप सुरू केले. ऑलरेडी त्यातनं पैसा येतो याची मला माहिती होती. पण नागपूर आणि नागपुरात राहून मी देशभर हिंडत असे. जे लोक मला सतत फुकट ऐकत आलेले आहेत ते पैसे देऊन कार्यशाळा करतील की नाही? मग केवळ कार्यशाळा आपल्याला उत्तम पद्धतीनं करता याव्या आणि त्या मॉनिटरीली सक्सेस व्हाव्या याकरता मी मुंबईत शिफ्ट झालो 90 साली. 91 साली मी मुंबईत शिफ्ट झालो आणि मग मुंबईतनं या कार्यशाळांची सुरुवात केली. पण त्या काळामध्ये पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळा एकतर इंग्रजीत चालायच्या, दुसरं 2 किंवा 3 स्टार हॉटेलमध्ये चालायच्या. त्याची फी हेवी असायची, किमान 4-5 हजार रुपये त्यावेळेस फी असायची. मी 2 गोष्टी पक्क्या केल्या की म्हटलं आपण नाहीतरी आता व्यवसाय करतो आहे, पण तो व्यवसाय करताना पूर्ण समाजाशी तोडून नाही घ्यायचा. कार्यशाळा आपण लोकल लँग्वेजमध्येच करायच्या. मराठीमध्ये कार्यशाळा त्यावेळेस पद्धती नव्हती, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्कशॉप असे, तर आपण मराठीतच करायच्या, व्यावसायिक पद्धतीनं करायच्या, पण कमी पैशांमध्ये करायच्या. आता माझं नाव मोठं असल्यामुळे मला फायदा मिळायचा, मोठ्या संख्येनं लोक यायचे, त्यामुळे आम्ही 600 रुपयांपासून कार्यशाळेची सुरुवात केली. तेव्हा तुमच्या वर्तमानपत्र जाहिराती पण भरपूर असायच्या. भरपूर जाहिराती असायच्या. त्या जाहिराती असायच्या. त्या कार्यशाळा अतिशय चालल्या. त्या कार्यशाळांनी मला खूप पैसा दिला आणि केवळ पैसा दिला असं नाही आहे, त्या कार्यशाळांनी प्रचंड आत्मसमाधान दिलं. लोकांच्या जीवनामध्ये आपण बदल करू शकतो आणि लोक बदलतात आणि त्यांचं जीवन अधिक सुखावह होतं याचा सातत्यानं अनुभव दिला. अंधश्रद्धेच्या कामामध्ये सतत शिव्या दिल्या. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या कार्यशाळेमध्ये मला सतत पैसाही मिळाला आणि प्रचंड ॲप्रिसिएशन मिळालं की या माणसाने आपलं आयुष्य बदलून दिलं बाबा आमचं या पद्धतीनं. पण दोन्ही कामं माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहेत, क्रांतिकारक आहेत. संमोहनाचं काम अजून तुमचं सुरू असतं? पर्सनल आता मी जवळपास सुट्टी घेऊन टाकली. जसं मॉडर्न टेक्नॉलॉजी आली त्यामुळे जेवढं माझं नॉलेज आहे सगळं, जे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या क्षेत्रातलं असेल किंवा कार्यशाळांच्या क्षेत्रातलं असेल, ते सगळं मी ऑनलाईन फीड करून टाकलेलं आहे. संमोहनाच्या अभ्यासातून माणूस डिप्रेशनमधनं बाहेर येऊ शकतो? नाही, केवळ डिप्रेशन नाही, तुम्ही आमूलाग्र बदलू शकता स्वतःला. माझी स्वतःची पर्सनॅलिटी आमूलाग्र बदललेली आहे. मी माझ्या वयाच्या 19व्या वर्षापर्यंत अत्यंत शामळू होतो.
ज्याला आम्ही मेलॅन्कॉलिक पर्सनॅलिटी म्हणतो, निराशावादी व्यक्तिमत्व म्हणतो, तसं होतं. मला एक वाक्य धड बोलता यायचं. तुम्ही विश्वास नाही ठेवणार आज. वक्तृत्व हे माझं सगळ्यात मोठं ताकदीचं हत्यार आहे आज. पण त्यावेळेस मला एक वाक्य धड नाही बोलता यायचं. मी सायन्स कॉलेजला शिकत होतो, कविता करायचो. कविता म्हणताना ठरवून जायचो की आपण 4-5 वाक्यांचं मस्त प्रस्तावना करू, पण मला कधीच जमली नाही. नाटकात काम केलं, धड 2 डायलॉग कधी बोलता आले नव्हते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. नंतर मी स्वतःला आमूलाग्र बदललं. पण हे आमूलाग्र बदलणं यासाठी कोणती प्रक्रिया वगैरे काही नाही. मोठ्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न, आपल्याला दादा धर्माधिकारींसारखं बोलता आलं पाहिजे, हा अट्टहास, या पद्धतीनं मी स्वतःला बदललं. त्यामुळे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हे क्षेत्र मला अतिशय अपील झालं जेव्हा मला ते कळायला लागलं संमोहनाच्या वाचनातनं, आणि मी त्याला प्राधान्य दिलं. त्यातही मी खूप एक्सप्लोअर केलं. म्हणजे मी ज्या पद्धतीने ह्या कार्यशाळा चालवतो आणि ज्या पद्धतीनं कार्यशाळांमध्ये शिकवतो ते मला जगात कुठे सापडणार नाही. अंधश्रद्धा निर्मूलन या विषयाची मी मांडणी करतो, तुम्हाला जगातल्या कोणत्याही पुस्तकात कुठेच सापडणार नाही. माझी ती पद्धती आहे. मी आधी ते ज्ञान पचवतो आणि मग स्वतःच्या पद्धतीनं ते व्यक्त करतो. आणि त्यामुळं ते अतिशय वेगळ्या पद्धतीनं दोन्ही क्षेत्रामधलं कॉन्ट्रीब्युशन आहे. तुम्ही आणि दाभोलकर एकत्र असतं तर या महाराष्ट्राची थोडीशी अंधश्रद्धा निर्मूलनाची दिशा आणखी वेगळी काही राहू शकली असती? मी दाभोळकरांचे माझ्यावर उपकार आहे 2 अर्थाने मानतो. त्यांनी जरी संघटन फोडलं नसतं तर मी टाचा घासत घासत मेलो असतो. पैसे नाही, पायामध्ये चप्पल नाही, अंगावर कपडे नाही, आणि मी इतका झपाटलेलो होतो या कामामध्ये की केव्हा ना केव्हा माझा मर्डर झालाच असता. त्यामुळे हा पहिला मुद्दा. ते सोबत असते तर हे संघटन खूप मोठं झालं असतं अशी शक्यता डेफिनेटली आहे. पण त्याकरता कॉम्पिटिशन न करण्याची पद्धती पाहिजे. त्यांनी असा प्रयत्न केला की माझी जागा घेण्याचा प्रयत्न केला, जे त्यांच्या मनोवृत्तीमध्ये झेपणारा नव्हतं. मी अत्यंत लढाऊ आहे, कधी पळून न जाणारा आहे, ती प्रवृत्ती त्यांची नव्हती, ती वृत्तीच नव्हती. मी इतकी पब्लिसिटी आयुष्यात अनुभवलेली होती आधी की नकोशी वाटेल इतकी पब्लिसिटी अनुभवलेली होती, इतकी लोकप्रियता अनुभवलेली होती. त्यामुळे मला पब्लिसिटीचं आणि याचं बिलकुल आकर्षण नव्हतं. आणि त्यांना प्रत्येक काम करताना आधी वृत्तपत्रात द्यायचं आणि मग त्या बाबाला एक्सपोज करायला द्यायचं. त्यामुळे मार खाण्याचे 100% चान्सेस. या पद्धतीची त्यांची कामाची पद्धती होती. त्यामुळे त्यांच्या कामाच्या पद्धतीसोबत मला ॲडजस्ट होणं शक्य नव्हतं. ती चुकीची पद्धती आहे असं माझं ठाम मत होतं, आणि त्याच्यामुळे समस्या वाढतात. माझ्या आयुष्यात एका कार्यकर्त्याने फक्त मार खाल्ला, तो त्यांच्यामुळे मार खाल्ला. त्यांनी त्याला पत्र लिहिलं, त्यांनी सांगितलं त्या माणसाच्या तिथे जाऊन तू विरोध कर. आणि तो पांडे नावाचा बाबा अमरावती जिल्ह्यातल्या एका ठिकाणी त्याचा मोठा कार्यक्रम चालू आहे, हजारो माणसं जेवत आहेत, आणि दाभोळकरांनी सांगितलं, पत्र लिहिलं, तिथे जाऊन तो विरोध कर म्हणून. त्या ठिकाणी हा गेला, लाऊडस्पीकरवरनं त्या बाबाला विरोध करायला लागला. सगळे लोक त्याला ठोकून काढत होते. दलित कार्यकर्ते गावातले धावत आले, त्यांना कळलं श्याम मानवाचा कार्यकर्ता आहे, आणि मलाच ते शिव्या देत होते, तुमचा कार्यकर्ता असा असा मूर्खासारखा वाग, किंवा आम्हाला भेटून तर जायला पाहिजे, आम्हाला सोबत तर घेऊन जायला पाहिजे वगैरे असं. तर त्या एका कार्यकर्त्याने मार खाल्ला होता तो दाभोळकरांमुळे, त्यांचं ऐकून. आणि मग तो उपोषणाला बसला, पोलीस ॲक्शन घेत नाही म्हणून त्या बाबावर. मग मला हस्तक्षेप करावा लागला त्या ठिकाणी. तर हे असं त्यांची कामाची पद्धती जी होती ना, ती कामाची पद्धती म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी खूपदा मार खाल्लेला आहे. म्हणजे कामाची पद्धतीच तशी आहे. बागेश्वर बाबा बद्दलचा तुमचा आक्षेप, त्यांचा व्हिडिओ, तुम्ही दिलेलं आव्हान त्यांनी काही 80 लाखात काही स्वीकारलेलं नाहीये, तरी बागेश्वर बाबांसारख्या माणसांच्या प्रवचनाला म्हणा, त्या कथा वाचनाला म्हणा, एवढी प्रचंड गर्दी कशी काय जमते? की काहीतरी ते हनुमानाशी फोन लावतायत, ते यात 2 नंबर सांगतायत. यात 2 प्रकारचे लोक आहेत. महाराष्ट्रामध्ये जे काही आता जागृती झाली या विषयासंबंधात देशभरात कुठेच झालेली नाही. त्यामुळे देशामधल्या अंधश्रद्धांची आपण कल्पनाच करू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये नाही म्हटलं तरी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा पगडा आहे. ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम आणि गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज अलीकडचे आहेत, विदर्भातले आहेत दोघे. तर त्यांच्या शिकवणुकीचा काही परिणाम तुम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतो. त्यानंतर ह्या 2 चळवळी आहे, दाभोळकरांची आणि मी. आमचं आपसात पटत नसेल, काही असेल, पण तेही काम करत राहिले, मी काम करत राहिलो. मी 82 पासून काम करत राहिलो, तर 89 पासून वेगळ्या पद्धतीनं काम करत राहिलो. त्याचा एक इम्पॅक्ट आहे. त्यातून खूप गोष्टी लोकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला इथल्या अंधश्रद्धांचं प्रमाण थोडं वेगळ्या पद्धतीनं दिसेल. धीरेंद्र कृष्ण महाराजांना महाराष्ट्रातनं प्रतिसाद नाही मिळाला, म्हणजे पाठिंबा नाही मिळाला, मीडियातनं नाही मिळाला, जनतेतर्फे नाही मिळाला. तुम्हाला दिसेल धीरेंद्र कृष्ण महाराजांकडे जाणारा मोठा जो वर्ग आहे तो नॉन मराठी वर्ग जास्त मोठ्या प्रमाणावर आहे.
त्यांच्यामधल्या अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आपण महाराष्ट्रातही असफल झालो. मग आता कल्पना सांगा, अख्खं सरकार जर त्याच्या पायावर डोकं ठेवत असेल तर सर्वसामान्य माणसांना काय वाटेल? सर्वसामान्य माणसं काय अर्थ काढतील? त्यांचा ऑलरेडी विश्वास आहे ना, त्यांच्यावर संस्कारच झालेला आहे ना, की हनुमानजीशी बोललं जाऊ शकतं, हनुमानजी कोणावर अधिक कृपा करू शकतात, त्यांच्या माध्यमातून आपल्यावर कृपा करू शकतात. हा त्यांचा श्रद्धा प्रक्रियेचा भागच आहे ना, त्याचा तो फायदा उचलतोय. बरं, माझ्याशिवाय भारतात कोणीतरी त्याच्या विरुद्ध बोललं का? मी एकुलता एक बोलणारा, त्याकरता खूप शिव्या दिल्या सगळ्यांनी मला. हा माणूस लोकांना फसवतो, ठगवतो, असं जाहीररित्या बोलण्याची हिंमत किती लोकांमध्ये आहे? कळलं तरी बोलता येत नाही ना. तो पब्लिकचा रेटा आणि त्याच्या भक्तांचा रेटा इतका मोठा असतो. तुम्हाला पहिल्यांदा 2023 मध्ये मी त्याला जेव्हा आव्हान टाकलं आणि त्याच्या विरुद्ध तक्रार केली जादूटोणाविरोधी कायद्याच्या संदर्भातून, त्यावेळेस मला रोज किती फोन यावेत? मी आणि माझ्या सहकाऱ्यांना किमान रोज 1000 धमकीचे फोन यायचे. तर मी माझा फोन सगळ्या कार्यकर्त्यांना देऊन, आता तू 5-10 फोन तू हाताळायचे, 5-10 फोन तू हाताळायचे. तुम्ही फोन टाळत नव्हता? तुम्ही नाही, फोन टाळत? ट्रेनिंग शिवाय ऐकण्याचं ट्रेनिंग घे ना बाबा. कशा धमक्या येतात जरा पहा ना. बरं, आमचे जे 7-8 लोकांचे फोन वेबसाईटवर उपलब्ध होते त्या सगळ्यांना धमक्या देणार. माझ्या मुलाचा फोन तर रात्रंदिवस वाजत राहायचा, त्यांनी बंदच करून टाकला शेवटी. अशा इतक्या धमक्या असायच्या. ती त्यावेळेसची सिच्युएशन आहे 2023ची. त्यापेक्षा जास्त आक्रमक मी यावेळेस बोललो. जाहीररित्या हा बदमाश आहे, लोकांना फसवणार आहे असं जाहीररित्या सांगतोय. एक धमकीचा फोन नाही आहे. 2 वर्षात वातावरण, 3 वर्षात वातावरण किती बदललं, इतकं वातावरण बदललं. मग तो खेळ सांगा ना, तो येतो, पर्ची काढतो, ते काय असतं ते? लोकांना जर वेळच्या वेळी कळालं तर थोडंसं. बेसिकली हे खरं म्हणजे आजतकनी अतिशय उत्तम पद्धतीनं दुसऱ्या बाबांबद्दल एक्सपोज केलेलं आहे. ते अजूनही आपल्याला युट्यूबवर पाहायला मिळतं. तो पर्ची लिहिल्याचं नाटक करतो, त्यांनी लिहिलेलंच नसतं. जी माहिती त्याच्यापर्यंत पोहोचते तो कन्फर्म करतो. बरं, त्याची बुद्धी इतकी नाही आहे, स्मरणशक्ती इतकी तल्लक नाही. त्याला 4-5 लोकांची माहिती कदाचित दिलेली असते, ती माणसं समोर आणली जातात. हा पहिले कन्फर्म करतो, हा तोच माणूस आहे की नाही. तुम्हारा नाम बराबर आहे ना, फिर तुम्हारे पिताजी का नाम, फिर तुम्हाला, बाकीची माहिती त्याच्याजवळ असते, त्या माहितीचा वापर करतो. अशा पद्धतीचे किमान 4 मोठे बाबा मी एक्सपोज केलेले आहेत. एक पहिला बाबा होता वर्ध्याला आलेला लहरी बाबा, आणि आमच्या वर्ध्याचे सगळे मोठे लीडर्स त्याच्या पायावर डोकं ठेवायला लागले होते. कारण ते गेले की खडान त्यांची माहिती सांगायचा, त्यांचे आतमधले लफडे पण सांगायचे. त्यामध्ये घाबरून जायचे एकदम. मला माहित होतं हा माहिती काढतोय. मग जाताना मी काय केलं, वर्धा सोडून मला खूप वर्ष झाली होती तेव्हा, पण वर्ध्याच्या पोरांना ते प्रकरण हाताळता येत नव्हतं म्हणून मी गेलो होतो. आम्ही एका पोराला मुका बनवलं, ज्या पोराला कोणी ओळखतच नाही असा. आणि त्या इथापे नावाच्या पोराला आम्ही जेव्हा मुका बनवला आणि त्याच्याकडे घेऊन गेलो, आणि जाताना मी खोटी माहिती पुरवली, माझी स्वतःची, विचारणारे जे लोक होते, आणि तीच माहिती त्यांनी खडानखडा सांगितली. आणि तो त्या पोराला अर्धा तासपर्यंत त्याला मुका असणाऱ्या पोराला बे बे करायला लावत होता. त्या पोराचा पेशन्स सुटला. पोरगा थोडासा दांडगा होता, थोडासा गुंडाई करणारा होता. त्यांनी त्याला शिव्या द्यायला सुरुवात केली. मला मग सांभाळावं लागलं, सगळं प्रकरणच ते बाहेर आलं. मग आम्ही पुढे जे ऍक्शन घ्यायची ती घेतली. तर ही माहिती कशी पोचवली जाते, तर त्यांची माणसं गावागावात जाणार, घराघरात जाणार, त्या ठिकाणी सगळी माहिती गोळा करणार. त्यानंतर लहरी बाबा म्हणून अतिशय मोठा प्रसिद्ध बाबा होता इंदोरचा. मी इंदोरला गेलो, नई दुनियाचे संपादक राहुलजी बारपुते यांनी त्या परिसरात कार्यक्रम आयोजित केले. मला सतत प्रश्न यायला लागले, इंदोरचा बाबा. आणि नुकतेच त्यावेळेस शंकरराव चव्हाण गृहमंत्री असताना त्याच्या पायावर डोकं ठेवून गेले होते, आणि त्या गोष्टीला 5-6 दिवस झाले होते. त्यावेळेला तो बाबा प्रचंड चर्चेमध्ये होता. मला माहित होतं काही ना काही माहिती त्याच्यापर्यंत कशी पोहोचते. तर जाताना मी केवळ खडा टाकण्यासाठी, आता माझी माहिती जी पेपरमध्ये छापून आली त्याच्याशिवायची वेगळी माहिती मी दिली पाहिजे. मी इंग्रजीचा प्राध्यापक म्हणून छापलेलं होतं. मी सांगितलं मी नागपूर विद्यापीठाच्या इंग्रजी डिपार्टमेंटचा हेड आहे, आणि बाकीची सगळी खोटी माहिती त्या रिक्षेवाल्यांना दिली. साधारणतः 200-250 लोकांची रांग होती. स्त्रियांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी. माझा असेल 70-80वा नंबर असेल पुरुषांच्या रांगेमध्ये. तेवढ्यात बाबा लाउडस्पीकरवरनं ओळखला, वो नागपूर के इंग्लिश डिपार्टमेंट के बहुत बड़े प्रोफेसर हेड आए हैं, वो आगे आए. आपला 80वा नंबर लागेपर्यंत वेळ लागणार. मी फटकन समोर गेलो. माझ्यासमोर त्यांनी चमत्कार करून दाखवला. पण मला स्रोत कळला ना, की मी रिक्षेवाल्याला जी खोटी माहिती सांगितली, मी कधीच नागपूर डिपार्टमेंटचा हेड नव्हतो, आणि तो होण्याकरता मला किती वर्ष प्राध्यापकी करावी लागेल, आणि तो पटकन म्हणतो हेड आहे. म्हणजे रिक्षेवाल्याकडनं त्याच्यापर्यंत माहिती पोहोचली. दुसरा एक चक्रव्यूह नावाचा मी कार्यक्रम केला होता विनोद दुआसोबत. झी टीव्हीवरचा तो कार्यक्रम होता. त्याच्यामध्ये उत्पल काहीतरी नावाचा एक मोठा ज्योतिषी आला होता, जगजित उत्पल त्याचं नाव.
आणि त्याचा बोलेतारे नावाचा कार्यक्रम जो होता ज्योतिषावरचा, तो जगभर जात होता. त्या बाबाला आम्ही त्या कार्यक्रमामध्ये पूर्ण एक्सपोज केलं. आणि याची माहिती मिळवण्याची यंत्रणा काय आहे म्हणून माहिती काढायला मी सुरुवात केली. माझी एक आमच्या चळवळीशी आणि माझ्याशी संबंधित एक मुलगी एअरपोर्ट होस्टेस म्हणून काम करते. तिच्या माध्यमातून मला माहिती कळली की अनेक एअर होस्टेस ज्या आहेत त्या त्याला माहिती पुरवायच्या, की विमानामध्ये जे सतत प्रवास करतात लोक, त्या सतत प्रवास करणाऱ्या लोकांच्या माहिती ते एअर होस्टेस मैत्री करायच्या, माहिती मिळवायच्या, त्याच्या मोबदल्यात त्यांना मोठी रक्कम मिळायची. म्हणजे बाबा नेटवर्कच तसं तयार केलं होतं. आणि त्या पद्धतीनं तो मोठ्याच लोकांचं भविष्य सांगायचा, अपॉइंटमेंट घेऊन सांगायचा. माझा एक मित्र, आम्ही दोघांनी तरुण भारतामध्ये इक्वल पत्रकारिता सुरू केली होती, प्राध्यापक नमा जोशी म्हणून. त्याने एका ज्योतिषाबद्दल खूप मोठं आर्टिकल आमच्या तरुण भारतामध्ये लिहिलं. त्यावेळेस मी चळवळ नुकतीच सुरू केली होती आणि तरुण भारताशी आता मी संबंधित नव्हतो. त्या आर्टिकलमध्ये हा किती खडानखडा माहिती सांगतो असं. म्हटलं काय पुन्हा तेच आता आपलं, आता पुन्हा मला तू म्हणजे काम, तुला मी काम दिलं ना, आता शोधता आता त्याला बाबाचं सत्य काय. म्हटलं चल आता तुझी दोस्ती आहे, तू एवढं मोठं आर्टिकल लिहिलं, त्याचा एवढा मोठा धंदा वाढायला लागलेला आहे, यवतमाळला तू हॉटेलमध्ये मुक्कामाला होता. मी म्हटलं तू फक्त बोलायचं नाही आणि मला मदत करायची, कारण त्याला आत्ताच्या आता भविष्य सांगायला त्यांनी सांगितलं पाहिजे. तो आधी म्हणाला नाही वो अपॉइंटमेंट वगैरह. नमा जोशी म्हणाला नहीं मेरा दोस्त है, बहुत नजदीक का दोस्त है, बेचारा उसकी बहुत समस्या है, आ नहीं सकता, फिर से देहात में रहता है, फिर से कहाँ से आएगा, आप बताओ ना यार इनका, इतना मैंने आपके लिए किया तो आप थोड़ा तो करो. आणि मग मी त्याला सांगितलं, म्हणजे आता पहा मी त्याला काय सांगितलं, म्हटलं देखो मेरा BA का इंग्लिश का पेपर नहीं छूट रहा है, मैं कई सालों से प्रयास कर रहा हूँ, तो मैं ग्रॅज्युएट बन पाऊंगा. पहिला प्रश्न. त्याला जे पाहिजे होतं ते सगळं त्याने हात पाहिला वगैरे सगळं. दुसरा प्रश्न विचारला त्याला मी कि मैं बहुत प्रसिद्ध होना चाहता हूँ, तो मुझे प्रसिद्धि मिलेगी क्या, बार बार पेपर में नाम छपे ऐसा मुझे लगता है, मिलेगी क्या. तिसरा प्रश्न त्याला मी विचारला की मुझे नोकरी मिलेगी क्या. आधीच सांगितलं मी शेतकऱ्याचा पोरगा आहे, BA पास नाही झालो अजून, इंग्रजीचा पेपर सुटत नाही. तो म्हणाला तुम कभी ग्रॅज्युएट पास नाही होत, सांगून टाकलं त्यांनी. आता ज्याचा इंग्रजीचा पेपर सुटत नाही तो कसला पास होणार आहे. तुमको कोई नोकरी नाही मिलेगी. आणि तिसरी गोष्ट त्याने सांगितलं की तुमको कभी प्रसिद्धी वगैरे नाही मिलेगी. नमा खवळला त्याच्यावर. तर यांनी BA BCOMच्या पोरांना शिकवलेला आहे, तो इंग्रजीचा प्राध्यापक राहिलेला आहे, आणि तू सांगतोय की तो पास नाही होणार नाही, आणि तू सांगतोय की प्रसिद्धी मिळणार नाही. याची दर आठवड्याला 2-2 आर्टिकल छापून येतात, बातम्यासारख्या असतात पेपरमध्ये, आणि तू सांगतो याला ही प्रसिद्धी मिळणार नाही आणि नोकरी मिळणार नाही. नोकरी काय मिळणार नाही, ऑलरेडी नोकरी करूनच आलेला आहे हा इकडे. आणि मग त्याचे डोळे उघडले. मग तो माझ्यासोबत ऍक्टिव्ह झाला. मग आम्ही त्याची पोरं पकडली जी त्याला असिस्टंट होती. त्या पोरांना तुझी नावं छापतून पोलीसमध्ये देतो म्हटल्यानंतर ती धडाधड फुटली. त्यांना त्यावेळेस 10,000 रुपये महिना द्यायचे. या पोरांचं काम काय, यांनी अपॉइंटमेंट घेतली की त्या अपॉइंटमेंट घेतलेल्या माणसाचा तुम्ही कुठे राहता पत्ता विचारून ठेवायचा, तुम्हाला कळवायचं. त्या काळात फोन नव्हते सगळ्यांच्या घरी, तुम्हाला कळवण्यासाठी काही गरज पडली तर वगैरे. आणि मग ही पोरं जायची शेजाऱ्या पाजाऱ्यांकडे अंदाज घेऊन, ती आमची एक मुलगी आहे त्याच्याशी लग्न करायचं आहे, मग त्या घरात मुलगा आहे का कोणी, आम्हाला असं कळलं. अरे लोक लग्नाच्या बाबतीत इतके उत्साही, खडानखडा माहिती. त्या माणसाला जेवढी माहिती नाही तेवढी माहिती या बाबाकडे, या ज्योतिषाकडे. ती आम्ही ऍक्च्युअली पकडले ती पोरं. त्या पोरांकडनं लिहून घेतलं की आम्ही अशी माहिती गोळा करायचो. या पद्धतीचे अनेक ज्योतिषी त्यानंतर पुढच्या काळामध्ये एक्सपोज केलेले आहे. कुंडलिनी जागृत होते का? कुंडलिनी जागृती करणं ही एक कल्पना आहे, ती एक मेडिटेशनची प्रोसेस आहे. बेसिकली पतंजली योगामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचं वीर्य दश स्थानापर्यंत जातं. काही ठिकाणी सप्तस्थान आहे, काही ठिकाणी दशस्थान आहे. आता तुमचं वीर्य कधीही वर चढत नाही, म्हणजे मुळातच ती अनसायंटिफिक कल्पना आहे. पण बेसिकली ती एक मेडिटेशनची प्रोसेस असल्यामुळं तुम्ही अशा एका रिलॅक्स अवस्थेमध्ये जाऊ शकता. त्याचे काही फायदे आहेत. एक तर सगळ्यात मोठा फायदा आहे की तुम्ही अंतर्बाह्य रिलॅक्स होता, त्यामुळे मेंटली तुम्ही रिलॅक्स होता, शारीरिकदृष्ट्या रिलॅक्स होता, तुमचं आरोग्य सुधारतं. त्याशिवाय तुमचे जे जे विकार आहेत, तुम्हाला प्रचंड राग येतो, प्रचंड द्वेष वाटतो, त्या विकारांचं प्रमाण कमी होतं. हे सगळे मेडिटेशनचे जे फायदे ते कुंडलिनी जागृतीबद्दल मिळू शकतात. पण ज्याची कुंडलिनी जागृत झाली त्या माणसाला जगातलं सगळं आपोआप कळतं, कोणाचे म्हणजे सिद्धी प्राप्त होते. मी स्वतः निर्मला माताला एक्सपोज केलेला आहे. निर्मला माताची कुंडलिनी जागृत झाली होती. तिला मी मुलाखतीमध्ये काय प्रश्न विचारले ते तुम्हाला सांगतो. ती मला
पूर्ण 3 तासाची मुलाखत द्यायला तयार झाली. बरं. तिने मला मुलाखत दिली. मी तिला एक प्रश्न विचारला की तुम्हाला कुंडलिनी जागृती तुमची झालेलीच आहे, तुम्ही लोकांची कुंडलिनी जागृती करता. ती म्हणाली हो. मग तुम्हाला भूत भविष्य वर्तमान सगळं आपोआप कळतं. सगळं हो नॅचरली. मग मी त्यांना प्रश्न विचारला की ते रजनीश काय प्रकरण आहे. अरे तो रजनीश फार नालायक आहे, त्याला भूत येतं, तो भूत आणतो, तो संमोहन करतो, संमोहन अत्यंत वाईट आहे वगैरे 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 सगळं. आणि वरून ती आपल्या साक्ष काढायला लागली आपल्या भक्तांची की संमोहन करणारा कोणी माणूस माझ्या जवळ फिरकू नाही शकत. अच्छा. जवळपास नाही येऊ शकत. तो आला तो बेशुद्ध होऊन पडतो. तिथे मी पुढचा प्रश्न विचारला नाही, कारण नंतर मला ते एक्सपोज करायचं होतं. दुसरा प्रश्न मी त्यांना विचारला, तुम्हाला सगळं जर आपोआप कळतं तर मग काय काय असं तुम्हाला आपोआप कळलं. तिने सांगितलं, मला इंदिरा गांधींचा मर्डर होणार आहे कळलं होतं. किती दिवस आधी? 4-5 दिवस आधी कळलं होतं. मी तिथे थांबलो, कारण तिथे सख्खे बंधू NKP साळवे मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. तुमचं माझं कोणी ऐकणार नाही, पण मंत्रिमंडळातल्या सदस्याचं ऐकणार नाही. मी त्यांना विचारलं, तुम्ही इंदिरा गांधींना का नाही कळवलं की तुमचा मर्डर होणार आहे, काळजी घ्या. हे असल्या भानगडीत आपण पडायचं नसतं. जे ठरलेलं आहे ते होत असतं, फक्त आम्हाला कळतं आणि लोकांचे प्रश्न मात्र सोडवतात, भक्तांना वाचवतात. हे 2 मुद्द्यांवर मी संपवलं. आणि नंतर मी जाहीर केलं की मी स्वतः तोपर्यंत 100 तरी स्टेज प्रोग्राम संमोहनाचे केलेले आहेत आणि मी तिच्याजवळ 3 तास बसून होतो जवळ, तरी तिला कळलं नाही. म्हणजे तिला काहीही कळत नाही. या पद्धतीनं तिला इंटरव्ह्यूमध्ये मी फसवत नेऊन तिला काही अंतर्ज्ञान प्राप्त होत नाही, भूत भविष्य वर्तमान कळत नाही. लोकांचे बरं तिने मी कॅन्सर दुरुस्त केले, एड्स दुरुस्त केले, मी नावं मागितली ते काही नाव द्यायला तयार नाही. हा सगळा तो इंटरव्ह्यू आहे 3 तासांचा. तर पत्रकारांचं जे टेक्निक असतं ते मी या क्षेत्रामध्ये खूप उत्तम पद्धतीनं वापरलं. तुम्ही मला मुलाखतीमध्ये हिप्नोटाईज करू शकता? नाही, मुलाखत कोणीच असं हिप्नोटाईज नाही करू शकत. तुमच्या डोक्यात ही कल्पना आहे ती काढून टाका, ही अंधश्रद्धा. माझ्या डोक्यात नाही, पण मला मुद्दा विचारायचा. या जगात कोणीही दुसऱ्या माणसाला हिप्नोटाईज नाही करू शकत. बरं. हिप्नोटिझम ही एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये तुम्ही तयार असाल. मी फक्त तुम्हाला ती प्रक्रिया शिकवू शकतो. त्यात ती प्रक्रिया वापरल्यानंतर तुम्ही डीप ट्रान्समध्ये पण जाऊ शकता, लाईट ट्रान्समध्ये पण जाऊ शकता, मीडियम ट्रान्समध्ये पण जाऊ शकता आणि तुम्हाला धड आपण संमोहनात गेलोच नाही असं वाटेल अशा हिप्नॉल स्टेटमध्ये पण जाऊ शकता. प्रत्येकाची वेगवेगळी स्टेज असते. साधारणतः वय कमी असणारी मुलं मुली असतात, ते डीप ट्रान्समध्ये जाण्याचं प्रमाण त्यांचं जास्त असतं. आता ही प्रक्रिया आहे आणि मी जाहीररित्या सांगतो की या जगात कोणी कोणाला संमोहित करू शकत नाही. तुम्ही जर ठरवलं माझं काहीच होणार नाही तर काहीच होऊ शकत नाही तुमचं. पण तुम्ही जर ठरवलं की ही प्रक्रिया मला समजून घ्यायची आहे, मला वापरून पाहायची आहे, तर मी आजपर्यंत काही लाख लोकांना संमोहन शिकवलेलं आहे महाराष्ट्रभरात. मग हे जेव्हा तुम्ही शिकला तेव्हा तुम्ही पण अशा मग ट्रान्समध्ये गेला होता? मला अजूनही डीप ट्रान्समध्ये जाता येत नाही आणि ते माझं दुःख आहे. कारण जेव्हा मला अनुभव सांगतात, याच्यामध्ये जे तुम्ही डीप ट्रान्समध्ये जे लोक जातात त्यांची संख्या साधारणतः 25% असते. जे डीप ट्रान्समध्ये जातात त्यांना ॲक्च्युअल अनुभूती येते. म्हणजे उदाहरणार्थ मी जर त्यांना सांगितलं की आता करीना कपूर इथे आहेत, त्यांना ॲक्च्युअल करीना कपूर दिसते. करीना कपूरने तुमच्यासोबत हस्तांदोलन केलेलं आहे तर त्यांना ॲक्च्युअली हस्तांदोलन करता येतं, तिचा स्पर्श जाणवतो. करीना कपूरने तुम्हाला चॉकलेट दिलं तर ते चॉकलेटची चव जाणवते. करीना कपूर बोलताना ऐकू येते. 5ही इंद्रियांचे तुम्हाला इतके जिवंत अनुभव येतात की तुम्ही हा भ्रम आहे असं तुम्हाला वाटूच शकत नाही, अशी स्थिती असते. आणि तो अनुभव मला खूप घ्यायचा आहे. मी शेकडो लोकांच्या तोंडून तो ऐकलेला आहे, शेकडोंना दिला आहे, इव्हन देव दाखवलेला आहे. देवाचा अनुभव दाखवणं मी बंद केलं पहिल्याच अनुभवापासून. कारण ते माणसं मला म्हणायचे, ज्या माणसांना मी पहिल्यांदा गोव्यामध्ये हा अनुभव दिला ते म्हणाले तुम्ही म्हणता हा भ्रम आहे कशावरनं. जे बाळकृष्णाने आमच्या तोंडामध्ये दहीदूध टाकलेलं आहे त्याची चव अजून आम्हाला जाणवते आहे. हा भ्रम कशावरनं मानायचा, तुम्ही म्हणता म्हणून मानायचा का. तेव्हापासून मी खडा धरला की पुन्हा कोणाला देवाचा भ्रम नाही द्यायचा, कारण देव कुठेही येऊ शकतो असं वाटतं. त्याच वेळेस मेडिकलच्या पोरांना मी हेमामालिनी सांगितलं होतं. त्यांना विचारलं तुम्ही हेमामालिनीला भेटून आला सगळं काय. ती मुंबईला राहते, आम्ही इथे पणजीमध्ये, ती कुठे इथे येणार आहे. हा भ्रम आहे, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. हिप्नोटाईज केलेला माणूस एखादं गुन्हेगारी कृत्य करायला पण त्याला भाग पाडू शकतो जर तुम्ही कशा पद्धतीनं सांगता याच्यावर डिपेंड आहे. आता त्याचाच तर वापर मोठ्या प्रमाणात सनातन संस्थेने केलेला आहे. ते जर पवित्र कर्तव्य आहे असं तुमच्या नैतिक मूल्यामध्ये असेल तर तुम्ही करा. ते उत्तम कर्तव्य आहे. देशप्रेमाकरता हे करायचं आहे. हे काय करत असतात, हेर काय करत असतात, सैन्य काय करत असतं, माणसंच मारत असतं ना. पण त्यांचं नैतिक मूल्य काय असतं, देशप्रेमाकरता शत्रूला मारायचं.
या पद्धतीचं जर तुम्ही निर्माण करू शकला, त्याचं नैतिक मूल्य बदलवू शकलं, हे काय याच्यात नाही होत. हम्म. नैतिक मूल्य तुमची स्ट्रॉंग असतात, तुमच्या प्रोग्राम झालेली असतात हम्म. तुमच्या मनामध्ये. त्याला आम्ही सबकॉन्शियस माइंड म्हणतो. हम्म. ते एका दिवसात नाही बदलत, पण तुमचं नैतिक मूल्यच बदलवून टाकलं. दाभोळकर आणि श्याम मानव हे राक्षस आहेत. हम्म. त्यांना संपवणं हे अतिशय मोठं देशप्रेम आहे, अतिशय मोठं धार्मिक कृत्य आहे. हम्म. हे जर नैतिक मूल्य त्या पोरांच्या डोक्यामध्ये घातलं, हम्म. तुम्ही संमोनाचा वापर करून तुम्ही मर्डर पण करून आणू शकता. अच्छा. हेच मी समजावून सांगितलं ना सगळ्यांना. की श्याम मानव ध्यानधारणा करतात. मी रेग्युलर संमोहन वापरतो. बर. आजही या वयामध्ये मी 2-3 तास बोलतो, कंटिन्युअस ड्रायव्हिंग करतो. हे सगळं मला शक्य होतं कारण मेडिटेशनचा संपूर्ण सायंटिफिक निचोड म्हणजे संमोहन प्रक्रिया आहे. बर. ती प्रक्रिया मी रेग्युलर वापरतो, डेली वापरतो. आणि म्हणून माझ्या इतक्या अनडिसिप्लिन जीवनामध्ये धड खाणं नाही, पिणं नाही, झोपण्याची वेळ नाही, जगण्याची वेळ नाही, राहण्याची वेळ नाही, असं सगळं असताना सुद्धा मी अतिशय उत्तम पद्धतीनं काम करू शकतो. त्याच्या मागचं ते कारण आहे. तुम्ही हिंदू धर्माच्या विरोधात आहात आणि मी फक्त तुम्हाला हिंदू धर्मच दिसतो सुधारणा करण्यासाठी. तुम्ही मुस्लिमांबद्दल, ख्रिश्चनांबद्दल काही बोलत नाही, काही करत नाही. आणि अर्थातच तुम्हाला सगळा मिशनरीकडनं पैसा येतो मोठ्या प्रमाणात. पहिली बात तर मी खरं म्हणजे मी अशा एका परिस्थितीतनं आलेलो आहे की मी स्वतः ऑक्सफॉर्म नावाची जी मिशनरी म्हणण्यापेक्षा लोकांना फॉरेन फंडिंग देणारी संघटना आहे त्याचा मी इंटरव्ह्यू दिलेला. बर. त्याच वेळेस त्यांनी मला सांगितलं होतं की तुमची मनोवृत्ती नाही की तुम्ही अशा पद्धतीची नोकरी करावी, पण आम्ही तुम्हाला पाहिजे तेवढा फंड देऊ शकतो. बर. हे अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू करण्याच्या आधीची गोष्ट. त्यामुळे मी ज्या दिवशी हे काम सुरू केलं, अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम सुरू केलं, त्या दिवशी पण मी फॉरेन फंडिंग घेऊ शकलो असतो. पण आजतागायत मी फॉरेन फंडिंग 1 पैसा पण घेतलेला नाही. अतिशय अधिकारवाणीनं सांगतो. आणि फॉरेन फंडिंग काय असं येत नसतं. त्याचे मार्ग आहेत, सगळे आहेत. त्यामुळे ते सगळं सरकारपासून सगळ्यांना माहीत आहे. तर मी अख्ख्या आयुष्यात कधीही फॉरेन फंडिंग स्वीकारलं नाही. त्याचं एकमात्र कारण आहे की हा पद्धतीचा आरोप होऊ शकतो. सरकारकडनं मी पैसा घेतला नाही कारण सरकारकडनं जेव्हा तुम्ही समोर असता त्यावेळेस कदाचित तुम्हाला पैसे खाऊ न घालता पैसा मिळतो, पण नियमितपणे जर तुम्हाला काही काम सरकारसोबत करायचं असेल तर पैसे खाऊ घालावे लागतात. म्हणून मी सरकारकडनं कधी पैसा घेतला नाही. त्यामुळे फंडिंगचा मुद्दा हा अशा पद्धतीनं निकालात निघतो. पहिला मुद्दा. मी अतिशय जबाबदारीनं बोलतोय. 100% प्रूव्ह करण्याची गरजच नाही त्याची, कारण ऑलरेडी ते सगळे व्यवहार उपलब्ध असतात. त्यामुळे त्याच्याबद्दल काही बोलण्याची गरज नाही. नंबर 2, मी जर जन्माने ख्रिश्चन असतो तर मी हे काम करू शकलो असतो का? नंबर 1. आणि मुसलमान असतो तर हे बोलू शकलो असतो का? याचं तुमचं उत्तर काय आहे? आणि तुम्हाला माहिती आहे की मी जर असा असतो, जन्म तर माझ्या हातात नाही, तुमच्या हातात नाही. तुम्ही कुठे जन्मायचं, मी कुठे जन्मायचं, हा अपघात आहे आपल्या जीवनातला, नैसर्गिक अपघात. समजा मी मुसलमान धर्मामध्ये जन्माला आलो असतो तर मला भारतामध्ये हे काम करता आलं नसतं. जर मी ख्रिश्चन धर्मामध्ये जन्माला आलो असतो तर हे काम मला करता आलं नसतं. एवढं कशाला, मी दलित घरांमध्ये जन्माला आलो असतो तरी मला एवढ्या निर्भयपणे हे काम करता आलं नसतं आणि माझं काम एवढं वाढलं नसतं. मला निकालात काढलं गेलं असतं. ते तर बोलणारच आंबेडकरवादी आहे, संपला मुद्दा, संपवून टाकलं असतं. बरोबर. दुर्दैवानं आपल्या समाजातली ही परिस्थिती आहे. दुसरा माझा प्रश्न असा आहे की मी आजपर्यंत हिंदू धर्म नाकारलेला नाही. मी हिंदू नाही असं कधीच म्हटलेलं नाही. कारण हिंदू बनण्यासाठी तुम्हाला काहीच लागत नाही. तुमचे आईबाप हिंदू, तुम्ही हिंदू. ख्रिश्चन बनण्यासाठी तुम्हाला बाप्तिस्मा करावा लागतो. तुम्ही जर मुस्लिम पुरुष असाल तर तुम्हाला सुनता करावी लागते. हिंदू धर्मामध्ये अशी एकही अट नाही. जातीनुसार, परंपरांनुसार सगळे वेगवेगळे प्रकार आहेत. हिंदू धर्म त्या अर्थाने खूप मोकळा आहे. हिंदू एक तर धर्मच नाही आहे. RSSच्याच प्रमुखांचं सांगायचं झालं, किंवा मागो वैद्य हे RSSचे बौद्धिक प्रमुख होते, ते माझे संपादक होते. त्यांचे अग्रलेख आहेत की हिंदू हा धर्म नाही, ती एक संस्कृती आहे, कल्चर आहे. त्या कल्चरमध्ये खूप वेगवेगळ्या गोष्टी आहेत, इतक्या की विरोधाभासी गोष्टी आहे. इकडे ब्रह्मचर्याचंही स्तोम आहे, दुसऱ्या बाजूने सेक्सच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त करण्याचं पण स्तोम आहे. दोन्ही गोष्टी एकाच वेळेस या धर्मामध्ये आहेत. त्याला तुम्ही धर्माचा भाग म्हणा, कल्चरचा भाग म्हणा, असं आहे. याच कल्चरमध्ये ज्याला तुम्ही सनातन हिंदू असं म्हणता, सनातन हिंदू नावाचा प्रकार नाही, सनातन धर्म नावाचा प्रकार या जगात नाही. सनातन याचा अर्थ होतो शाश्वत. त्याची व्याख्या विवेकानंदांनी वेगळी केली आहे, महात्मा गांधींनी वेगळी केली आहे. महात्मा गांधी म्हणतात, मैं हिंदू हूँ, मैं अपने आप को गर्व महसूस करता हूँ कि मैं सनातनी हिंदू हूँ, लेकिन छुआछूत की प्रथा जो मानता है वो गलत है. ये प्रथा सबसे बड़ा मेरे धर्म में अभिशाप. जो भी सनातनी व्यक्ति
छुआछूत की प्रथा अमल में लाएगा वो सनातनी नहीं हो सकता अशी ते व्याख्या करतात. इकडे स्वामी विवेकानंद अमेरिकेतल्या भाषणामध्ये सांगतात की आम्ही सगळ्याच धर्मांचा सन्मान करतो, सगळ्यांना सोबत घेतो आणि अनेकांना आम्ही आमच्या देशामध्ये शरण केलेलं आहे, शरण दिलेली आहे. आणि जे लोक धार्मिक द्वेष निर्माण करतात त्याच्यावर ते कडाडून प्रहार करतात. त्यामुळे सनातनची व्याख्या प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं करू शकतो. या सनातन प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या विचारधारा आहेत. त्यामध्ये चारवाक परंपरा आहे, जी देव मानत नाही, धर्म मानत नाही. लोकायत परंपरा आहे, जी देव मानत नाही, धर्म मानत नाही. एवढंच नव्हे तर सांख्य परंपरा आहे, जिला आस्तिक परंपरा म्हटलं जातं, जी देव मानत नाही पण वेद मानतं, म्हणून तिला आस्तिक परंपरा म्हणतात. त्यामुळे या कल्चरमध्ये तुम्ही देव मानला तरी तुम्ही हिंदू असता, मानला नाही तरी तुम्ही हिंदू असता, वेदांचं प्रमाण मानलं तरी तुम्ही हिंदू असता, वेद कुठेतरी अपुरे असं म्हटलं तरी तुम्ही हिंदू असता. त्या नात्यानं मी पूर्ण हिंदू आहे. मी आजपर्यंत नाकारलेलं नाही. हा पहिला मुद्दा. आता मला या ज्या देशामध्ये 80% हिंदू आहे त्यातले जर मी कोणतंही काम करेल ते कोणाचं करता काम असेल, ते 80% लोकांकरता काम असेल. राहिला प्रश्न आम्ही मुसलमानांच्या गोष्टींना हात लावतो की नाही, मी अनेक मांत्रिक मुसलमानांचे एक्सपोज केलेले आहेत. त्यापैकी काही लोकांना जेलमध्ये पाठवलेलं आहे. पुस्तकांमध्ये ती नावं उपलब्ध आहेत. जगाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा माझ्या संघटनेनं फॉरेन मिशनरीजला जेलमध्ये पाठवलेलं आहे. चंगाई सभा. आमच्या नागपूरमध्ये चंगाई सभा होती. अंधा देखने लगता है, बहरा सुनने लगता है, लंगडा चलने लगता है. आणि त्या सभेच्या विरुद्ध आम्ही तक्रार केली. ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट 1954 जो याला लावला नाही. कोणाला? धीरेंद्र कृष्ण महाराजांना लावला नाही पोलिसांनी महाराष्ट्रातले. तोच कायदा त्या ख्रिश्चन मिशनरांना लावला. त्यामध्ये सतीश रायबोर्डे नावाचा भारतीय पाद्री होता. 4 मिशनरीज फॉरेन मिशनरीज होते. नागपूरमध्ये त्यांना अटक झाली, त्यांच्यावर खटला दाखल झाला. त्यांना म्हणजे ती मोहीम तुम्ही राबवली? हा, माझ्या संघटनेची आहे ती. आपल्या मुंबईच्या जिथे बाळासाहेब ठाकरेंची सगळ्यात मोठ्या सभा असतात त्या दादर चौपाटीवर किंवा दादरचं जे आपलं शिवाजी पार्क म्हणतो आपण त्याला, तिथे मॉरिस सेरुलोची ही चंगाई सभा भरलेली होती. माझ्याकडे तक्रारी आल्या. आता कोणीतरी सांगावं लागतं ना, त्याशिवाय तुम्हाला कळणार कसं. त्या तक्रारी आल्या. मी पोलिसांपर्यंत पोहोचलो. तो दुसरा दिवस होता. पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी मला छानपैकी दुसऱ्या दिवशीच्या दुपारनंतर मला सांगितलं की सर, आम्हाला मंत्रालयातनं दबाव आहे, आम्ही ड्रग्ज अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट खाली खटला दाखल करू शकत नाही, तुम्हीच काहीतरी करा. मला दुपारी 3:00-4:00 ही बातमी कळली. मग आम्ही धावपळ केली. धावपळ करत आम्ही कसं बसं हायकोर्टामध्ये पोहोचलो तेव्हा 5:30 झालेले होते. कोर्ट उठून राहिलं होतं. कोर्ट चिडलं, ही काय वेळ आहे का तुमचा अर्ज घेऊन यायची. वकिलावर चिडले. पण माझं नाव ऐकलं, मी हा अर्ज माझ्या वतीनं आहे असं म्हटलं. ते शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं. स्वतः तासभर बसले, आदेश दिला, राईट करायला लावला तो आदेश, आणि आमच्या हातामध्ये 6:30-7:45 पर्यंत त्यांनी तो आदेश दिला. तो आउट ऑफ वे बसून त्यांनी आणि आदेश दिला की हे कायद्यात बसतं त्याला ताबडतोब अटक झाली पाहिजे. तो घेऊन मी पोलीस कमिशनरकडे गेलो. पोलीस कमिशनरांनी काय करावं, रात्री त्याला विमानात बसवलं आणि अमेरिकेला पाठवून दिलं. तो अमेरिकन नागरिक होता. खूप कॉम्प्लिकेशन्स होते त्यांचे. अमेरिकन नागरिकाला इथे अटक करायची, त्याच्यासाठी परवानग्या, अमुक तमुक सगळ्या 50 भानगडी, त्यात पुन्हा मंत्रालयाचा दबाव. त्यांनी रात्री उडवून लावलं. तिसरा दिवस त्याचा होता. त्यावेळेस 10,000 लोक तिथे जमलेले होते आणि ते 10,000 लोक सगळे मला शिव्या घालत होते. त्यातले अनेक लोक माझा चेहरा ओळखत नव्हते, माझ्याच तोंडावर शिव्या देत होते. या नालायक माणसामुळं आमचा तो गेला. तर जेव्हा गरज असते तेव्हा आम्ही ॲक्शन घेतो. पण ही सगळी ॲक्शन घेताना आम्ही एक काळजी घेतो की त्यातून दंगे निर्माण होणार नाही. कामठीला, नागपूर जवळचं, तिथे मशिदीमध्ये चांद तारा चमकायचा आणि तो एक मोठा चमत्कार मानला जायचा. आम्ही मुस्लिम लोकांना सोबत घेऊन ते सगळं प्रकरण उघडकीस आणलं. मशिदीमधलं एखादं प्रकरण उघडकीस आणणं हे अतिशय नाजूक प्रकरण असतं. बरोबर. पण कोणी आमच्यावर आरोप केला नाही, कारण सगळ्यांना माहीत होतं की हे धर्माचा विचार न करता काम करणारे लोक आहेत म्हणून. या पद्धतीची आमची प्रतिमा होती आणि म्हणून तो चांद ताऱ्याचा चमत्कार आम्ही एक्सपोज करू शकलो आणि ते का घडतं याचं कारण सगळ्यांना देऊ शकलो. थांबला इमिजिएट मग तो. तर या पद्धतीनं आम्ही कामं करत आलेलो आहे. आता मला सांगा, ज्या देशामध्ये 80% लोक हिंदू आहेत, आमचं सगळ्यात जास्त काम कोणामध्ये असणार आहे? ते हिंदूंमध्येच असणार आहे. आम्ही हिंदू आहोत म्हणून उत्तम पद्धतीनं काम करू शकतो. जेव्हा आम्हाला ख्रिश्चनांच्या विरुद्ध काही पावलं उचलायची असतात किंवा मुस्लिमांच्या विरुद्ध पावलं उचलायची असतात, त्यावेळेस आम्ही मुद्दाम त्या माणसांना जोडून घेतो, जेणेकरून हा धार्मिक विरोध आहे असं वातावरण क्रिएट होता कामा नये. लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशन क्रिएट करणं हे आमचं काम नाही. समाजामध्ये शांतता प्रस्थापित करतच काम केलं पाहिजे असं मानणारे आम्ही आहोत. श्याम मानवेंनी शेवटची देवपूजा केव्हा केली? माझा देव केव्हा सुटला मला आठवत नाही.
खरंच आठवत नाही. म्हणजे मी अर्धवट रॅशनल बनलो होतो त्याही, कारण मी कारण मला स्पष्ट काय आठवतं की मी जेलमध्ये गेलो त्यावेळेस जेलमध्ये मला एकही, आम्ही 3 विद्यार्थी होतो, तिघही आम्ही पूजा करत नव्हतो रोज. बाकी जेलमधले सगळेच्या सगळे 900 ते 1000 कैदी सगळे पूजा करत होते. एकही बिन पूजेचा नव्हता, एकही बिन फोटोचा नव्हता देवाच्या. आमचा तिघांचा फोटो नव्हता. त्यावेळेस देव माझा सुटला होता का? नव्हता सुटला. देवाबद्दल श्रद्धा कायम होते की नाही? होती. पण पूजा सुटलेली होती. म्हणजे आचार जो होता तो सुटलेला होता. बाबांवरचा विश्वास कमी झाला होता का? नाही. म्हणजे मी 100% रॅशनल बनलो होतो का? नाही. पण त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली होती. त्यामुळे केव्हा सुटला मी नाही सांगू शकत. महाराष्ट्रात असा कोणता मुख्यमंत्री तुम्हाला वाटला, जाणवला की नाही, हा वैज्ञानिक दृष्टिकोन वाला आहे? हे 2 तर आहेतच. एक शरद पवार 100% आहेत. दुसरे पृथ्वीराज चव्हाण होते. 2 महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांची नावं तर आपण घेऊ शकतो. आणि शरद पवारांनी ते पथ्य आयुष्यभर पाळलं. पृथ्वीराज चव्हाणांनी ते पाळलं. सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा जादूटोणा विरोधी कायदा याच्या अंमलबजावणी याबाबत तुमचं मत काय? माझं स्पष्ट मत आहे की अशोक खरात सारखे बाबा निर्माण व्हायला जबाबदार देवेंद्र फडणवीस आहेत. कारण त्यांनी ऑलरेडी सुरू असलेलं काम, ज्याची त्यांना पूर्ण कल्पना आहे, हे सुरू असलेलं काम त्यांनी पूर्णतः थांबवलं. कोणतं? जादूटोणा विरोधी कायदा प्रचार प्रसार अंमलबजावणी समितीचं काम. मी स्वतः त्यांना भेटलेलो आहे. मी, उमेश बाबू चौबे आणि 3 जण आम्ही एकत्र होतो जेव्हा ते मुख्यमंत्री झाले. पहिलं नागपूरचं अधिवेशन 2015 2014चं डिसेंबर, बरोबर आहे तुमचं. त्यावेळेस मी त्यांना भेटलो. त्यांना म्हटलं हे काम ऑलरेडी सुरू झालेलं आहे. 14.5 कोटी सँक्शन झाले, त्यापैकी 1 कोटी आम्ही वापरतोय कार्यालयीन कामातले म्हणून. 13.5 कोटी तुम्हाला द्यायचे आहेत. पण तुम्ही बीजेपीचे मुख्यमंत्री आहात. तुमचा कायद्याला पाठिंबा आहे मला माहिती आहे, कारण तुम्ही कायद्याला पाठिंबा दिला, मीच तुमच्याकडनं तो मिळवला आणि एकमतानं हा कायदा संमत झालेला आहे. त्यामुळे मला सगळी प्रोसेस माहीत आहे. तर तुम्हाला हे काम चालेल का? की तुम्हाला काही प्रेशर येईल काम चालू नये याकरता? बिलकुल नाही. आपण उत्तम पद्धतीनं काम करू. मनात शंका कुशंका ठेवू नका. तुमचे अर्थमंत्री आमचे जे सुधीर मुनगंटीवार आहेत ते तुमचे मित्र आहेतच, त्यांना फक्त कानावर घालाय. 10 कोटी मी यावेळेस सँक्शन करतो. ते 13.5 कोटी तर काही देत नाही. म्हटलं 10 कोटी आम्ही खर्च करू शकत नाही आता, कारण फक्त 4 महिने उरले. आम्ही एप्रिल एंडपर्यंत खर्च करू शकतो. मग पुढच्या वर्षीचं बजेट येतं. त्यामुळे म्हटलं 4 महिन्यात 2 कोटी पण धड खर्च होणार नाही आहे. पण तुम्ही 10 कोटीचं बजेट सँक्शन करा, म्हणजे पुढच्या वर्षीच्या बजेटमध्ये ते उत्तम पद्धतीनं तेवढंच बजेट राहील. असं बोलणं झालं आमचं. सुधीर मुनगंटीवार माझे जर्नलिझम आम्ही दोघांनी एकत्र केलं. माझे चांगले मित्र आहेत. ते म्हणाले, अरे एकदा मुख्यमंत्र्यांनी म्हटल्यावर मुद्दा कुठे, तुम्ही तर आहेच तुमच्यासोबत. त्यानंतर त्यांच्या काळात, देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये 40 पोलीस ट्रेनिंग झालेले आहेत. ते गृहमंत्री होते, मुख्यमंत्री होते. 40 व्याख्यानं आम्ही जी संपूर्ण महाराष्ट्रभर घेतली, त्यापैकी जवळपास 22 व्याख्यानं त्यांच्या काळात झालेली. संपूर्ण जिल्ह्यात व्याख्यानं झाली आणि काही ठिकाणी ॲडिशनल व्याख्यानं असतात ती. 400 शाळा कॉलेजेसमधले कार्यक्रम झाले, ते सगळेच्या सगळे त्यांच्या काळातले झालेले आहेत. म्हणजे ते डिसेंबरमध्ये मुख्यमंत्री झाले आणि हे मार्चपर्यंत आम्ही सगळे कार्यक्रम केले. जे वक्ते ट्रेंड केले त्यातले काही वक्ते यांच्या काळामध्ये ट्रेंड झालेले, काही वक्ते आधीच्या काळामध्ये ट्रेंड झालेले होते. म्हणजे मेजॉरिटी जे काम ऑलरेडी सरकारने जे सँक्शन केलं होतं, आधीच्या काँग्रेस राष्ट्रवादी सरकारने सँक्शन केलं होतं, त्यातलं काम यांच्या काळात झालेलं आहे. आणि त्यानंतर यांनी हे काम पूर्ण थांबवलं. 3 वर्ष मी मंत्रालयातल्या चक्रा मारत होतो. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे वर्कशॉप चालवणं हा माझा व्यवसाय आहे. त्याच्या भरोशावर माझी गाडी चालते, माझं घर चालतं, माझे कपडे चालतात, सगळं चालतं. अंधश्रद्धेच्या कामात आम्हाला कोणालाही 1 पैसा मिळत नाही, उलट खिशातले पैसे टाकावे लागतात. या पद्धतीनं आम्ही काम करत आलेलो आहे. 3 वर्ष माझा व्यवसाय बंद करून मी रात्रंदिवस मागे लागलो होतो सरकारच्या. 3 वर्षामध्ये त्यांनी फक्त मला झुलवलं, शेंडी लावली, आज करतो उद्या करतो म्हटलं, प्रत्यक्षात काही केलं नाही. त्यांच्याच जवळच्या लोकांनी मला समजावून सांगितलं की त्यांना काम करायचं नाही. त्यांना माहीत नव्हतं की ते लोक माझ्याही जवळचे, माझे स्टुडंट होते त्यातले काही. त्यांना वाईट वाटायचं की त्यांच्या दृष्टीनं मी मोठा माणूस, की सारखे सरकारकडे चक्रा मारतात, सरकार आपलं आहे आणि तरी असं होतं आहे. त्यांचा आग्रह होता की सरकारने हे काम उत्तम केलं पाहिजे, म्हणजे आमची इमेज बदलेल, आम्ही सगळे अंधश्रद्धा पोषणार आहेत असं लोकांना वाटतं, त्याच्या विरुद्ध आम्ही काम करतो हे सिद्ध होईल. तर त्यांनीच मला येऊन सांगितलं की सरकारला काम करायचं नाही आहे, तुम्ही डोक्यातनं काढून टाका. त्यानंतर मी यूट्यूब चॅनल सुरू केलं आणि सगळी ताकद तिथे झोकली. सरकार बदललं, उद्धव ठाकरेंचं सरकार आलं, अजितदादा पुन्हा आले. अजितदादांनी फटकन कामाला सुरुवात करून दिली. त्यावेळेस जे आपले मुंढे सामाजिक न्याय मंत्री होते, अजितदादांनी म्हटल्यावर काही मुद्दाच आला नाही आणि ती कामाला आमची मस्त सुरुवात झाली.
1 एप्रिलपासून सगळे GR निघत आहेत, सगळं सुरू होत आहे. त्याकरता जवळपास 12 कोटीचं बजेट सँक्शन केलं त्यांनी आणि 24 मार्चला लॉकडाऊन लागू झाला. 2 वर्ष त्यात गेली. 2 वर्षानंतर 1 एप्रिल 2022 मध्ये या कामाला पुन्हा सुरुवात होणार होती. आता बजेट 22 कोटीचं दिलं अजितदादाने, कारण 2 वर्ष वाया गेलेली ती भरून काढायची आपल्याला. 22 कोटीचं बजेट दिलं. सगळे GR निघत आहेत, सगळं काही सुरू आहे. एप्रिलमध्ये आता आम्ही कामाला 1 एप्रिलला सुरुवात केली. सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचं आता ते अधिकारी बदललेले होते, त्यांचं पुन्हा ट्रेनिंग वगैरे झालं आणि आम्ही उजळणी वर्ग घेतला. पुन्हा वक्त्यांना जे आता आधी तयार केलेले जे काही आमचे 225 वक्ते होते त्यातले 95 वक्ते आम्ही निवडले, त्यांना विशेष ट्रेनिंग दिलं, त्यांना तयार केलं आणि आता वेगाने कामाला सुरुवात करणार. तेवढ्यात आमचे एकनाथजी शिंदे गुवाहाटीला गेले, त्यांनी रेड्याचा बळी दिला, त्यात उद्धव ठाकरे सरकारचा बळी गेला, त्यात या कामाचा पण बळी गेला. पुन्हा काम जैसे ते थांबलं. त्यानंतर अजितदादा तिकडे गेले. मला पत्रकारांनी भरीच घातलं की तुझं पहिलं कर्तव्य जादूटोणा कायदा आहे, ते कुठे गेले आणि काय केले याचा कशाला विचार करतो, ते जर सपोर्ट करतात त्यांना तू भेटलं पाहिजे. मी भेटलो. ते म्हणाले आपण काम करूया. मी म्हणालो या बॉडीचे अध्यक्ष एकनाथ शिंदे ते स्वतः रेडे बळी देतात, चिंता करू नका, आपण काम करूया. म्हटलं देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहे, ते विरोधात आहेत, चिंता करू नका, आपण काम करू. आणि त्यांनी स्वतःहून उपमुख्यमंत्री या नात्यानं बैठक घेतली, सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांची, सचिवांसोबतची माझी. त्यामध्ये त्यांनी 22 कोटी जसेच्या तसे पुन्हा कायम ठेवले. कामाला सुरुवात करायची. 15 दिवसात GR काढायचं कबूल केलं सचिवांनी. 15 दिवसात. त्यामध्ये कांबळे साहेब सुद्धा सदस्य आहेत. आम्ही सारखे मंत्रालयात चक्रा मारतोय, आठवड्यातनं 2दा जातो, 3दा जातो. आम्हाला मस्त हे आमचे सचिव खात्याचे चहा पाजतात, प्रेमाने गोडगोड बोलतात, आज निघेल, उद्या निघेल. 11 महिने GR निघाला नाही, जो 15 दिवसात निघणार होता. आणि GR निघाल्याशिवाय तर सरकार काम करत नसतं. आणि मग त्यांनी सांगितलं मला की एजंटला हे काम दिलं तरच काम होईल, नाही तर काम होणार नाही. म्हणजे एजंटला भरपूर पैसे खाण्याची संधी ठेवा, सगळ्यांना पैसे खाण्याची संधी ठेवा तर काम होईल. म्हणून मी जाहीरीते आरोप करतो की मी 2दा 2 सरकारांसोबत काम केलेलं आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारसोबत काम केलेलं आहे, उद्धव ठाकरे सरकारसोबत काम केलेलं आहे. दोन्ही वेळेस मला एक नवा पैसा खाऊ न घालता काम करता आलेलं आहे. आणि आत्ताच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये, एकनाथ शिंदेच्या काळामध्ये पैसे खाऊ घातल्याशिवाय फाईलच हलत नव्हती. अजितदादांचा फोन जाऊन सुद्धा फाईल हलत नव्हती. हे मी पहिल्यांदा पाहत होतो. पैसे खाल्ल्याशिवाय मंत्रालयातली फाईल हलवायचीच नाही असा जणू काही नियम करून टाकलेला. इतकं हे भ्रष्ट सरकार आहे. आणि त्यात सरकारचा पुन्हा या कामाला पाठिंबा नाही, त्यामुळे मुद्दाच संपला सगळा. मग जेव्हा त्यांनी मला सांगितलं एजंटला दिल्याशिवाय काम होणार नाही, त्या दिवसापासून आम्ही मंत्रालयात जाणं सोडून दिलं. पुन्हा मी मंत्रालयात फिरकलो नाही. एक मगाशी एक मुद्दा राहिला, माजी सरन्यायाधीश भूषण गवई बागेश्वर बाबाच्या चरणी लीन झालं, याच्याकडे तुम्ही कसं पाहता? बेसिकली भूषण गवईंकडनं वेगळ्या अपेक्षा होत्या, कारण ते एकतर रासू गवईंचे चिरंजीव आहेत आणि अलीकडच्या काळामध्ये ते रिटायर झाल्यानंतर किंवा रिटायर होण्याच्या थोडा आधी मी त्यांची 3 भाषणं लागोपाठ ऐकली. अनायसे नागपूरच्याच परिसरामध्ये ती भाषणं होती, मी ऐकली. आणि त्यामध्ये ते आवर्जून सांगतात मी आंबेडकरी विचारधारेतनं माझं परिपोषण झालेलं आहे. त्यामुळे ज्यावेळेस ह्या बातम्या आल्या आणि ते सगळे व्हिडिओज वगैरे आलेत, हे लीन होत आहेत, ते फोटोज आलेत, त्यावेळेस मला खरंच शॉक बसला. कारण मी त्यांना रासू गवईंचा केवळ चिरंजीव समजत नव्हतो, या देशाचे केवळ CGI समजत नव्हतो. ते एक आंबेडकरी विचारधारेचा माणूस आहे आणि रासू गवईंची ओळखच आंबेडकरी विचारधारेचा माणूस अशी आहे. बरोबर. आणि जो बाबा असं म्हणतो, ज्याचा व्हिडिओ प्रसिद्ध आहे, अरे छुओ मत, तुम अछूत हो, हम ब्राह्मण है, हमें छुओ मत, दूर से नमस्कार करो, असं म्हणणारा धीरेंद्र कृष्ण महाराज आणि जन्माने बौद्ध असणारे आमचे न्यायमूर्ती CGI त्यांच्या पायावर जाऊन डोकं ठेवतात आपल्या सगळ्या लोकांसोबत. याच्यापेक्षा अधिक मोठा आंबेडकरांच्या विचारांचा काय अपमान असू शकतो? आणि म्हणून मी असं म्हटलंय की ठीक आहे, रासू गवईंचा तो अधिकार आहे, कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं, कोणाच्या नाही. पण या पुलेकडे त्यांनी आंबेडकरांचं नाव घेता कामा नये. कारण दुसरा अनुभव मी सांगतो ना, रासू गवईंनी विक्तू बाबा नावाचा एक पागल बाबा आहे आमच्या एरियातला, त्याला दलित लोक खूप मानतात. त्याचा सत्कार दीक्षाभूमीवर ठेवला होता. त्यावेळेस ही चळवळ सुरू करायची होती. मी पत्रकार या नात्यानं पत्रक काढलं. त्याच्यावर आणखी 3-4 पत्रकारांनी, जगन वंजारी, सिद्धार्थ सोनटक्के, जमिनी कडू या सगळ्या पत्रकारांनी सह्या केल्या आणि ते फक्त आम्ही वृत्तपत्रात प्रसिद्ध केलं आपापल्या. त्याच्यानंतर रासू गवईने तो एवढा मोठा जंगी कार्यक्रम, 2-3 लाख लोक त्याकरता गोळा होणार होते, तो रद्द केला. हा आमचा अनुभव राहिलेला आहे. जेव्हा त्यांच्या आम्ही लक्षात आणून दिलं की हा आंबेडकरांच्या विचारधारेचा अपमान आहे, का पागल बाबाचा तुम्ही सत्कार ठेवतात दीक्षाभूमीवर, अरे करायचं दुसरीकडे करा ना, तिथे काय करता, तेव्हा त्यांनी तो रद्द केला होता.
तेव्हा त्या माणसाची ही भूमिका मी पाहिलेली आहे आणि त्यांचेच चिरंजीव या पद्धतीनं पाया पडतात एका बदमाश, लोकांना फसवणाऱ्या, लोकांना ठगवणाऱ्या, इसको भूत लगा है, इसको जादूटोणा किया है असं सांगणाऱ्या एका बाबाच्या पायावर डोकं ठेवतात. हा आंबेडकरी विचारधारेचा अतिशय मोठा अपमान आहे आणि म्हणून त्यांनी आंबेडकरांचं नाव घेऊ नये असं मी बोललो. त्यावर आमचे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले, हे श्याम मानव कोण? यांना कोणी अधिकार दिला? कोणी काय करावं, कोणी काय? इथपर्यंत ठीक आहे, त्यांना हे बोलण्याचा अधिकार आहे. पुढे ते म्हणाले, आजकाल श्याम मानवला कोणी विचारत नाही आणि म्हणून ते प्रसिद्धीसाठी हे सगळं करतात. याच्याकरता मी पुढचं वाक्य बोलतो. देवेंद्र फडणवीस यांचा जन्म 70 सालचा आहे. 77 आणि 78च्या निवडणुकांमध्ये त्यांच्या वडिलांसोबत मी दणकून जनता पार्टीचा प्रचार केलेला आहे. त्यावेळेस हे 7-8 वर्षाचे होते. तरुण भारतमध्ये मी अतिशय लोकप्रिय लेखक झालो की मला गावोगाव लोक पाहायला जमा व्हायचे की कोण लेखक आहे बाबा, कारण चेहरा माहीत नसायचा लोकांना. इतकं चांगलं लिहिणारा, ज्याच्यावर आपण प्रेम करतो, तो कोण आहे पाहायला. गावोगाव मी व्याख्यानांना जायचो तेव्हा जमा व्हायचे. त्यानंतर मी मनोहरला आलो. संपूर्ण महाराष्ट्र मला ओळखायला लागला. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं नाव होतं, वक्ता म्हणून पण आणि लेखक म्हणून सुद्धा. त्यानंतर मी अंधश्रद्धेचं काम सुरू केलं 83 मध्ये. 83 ते 85 मध्ये मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढलेला होता. 4-5 प्रांत पिंजून काढले होते. देशातले खूप लोक मला ओळखायचे. आता त्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस 1983, 84, 85 सालापर्यंत 15 वर्षाचे शाळेमध्ये चड्डी घालून जायचे. आणि म्हणून म्हणतो, ज्या काळात तुम्ही चड्डी घालून शाळेत जायचा त्याच काळात मी महाराष्ट्रात नव्हे इतर अनेक प्रांतांमध्ये प्रसिद्ध व्यक्ती होतो. कारण प्रसिद्धी मला सांगू नका ना तुम्ही, असल्या वैयक्तिक टीका करू नका ना मी प्रसिद्धीसाठी काय करतो. अरे मी एवढा संयम बाळगतो की मला फोन करतायत सगळे टीव्हीवाले आणि मी फोन उचलत नाही, कारण मी खरातबद्दल आता काही बोललो तर त्याला फाटे फुटतील म्हणून. एवढा संयम बाळगणारा मी माणूस आहे. प्रसिद्धी मी स्वतः लोकांना देत आलो आहे, त्यामुळे प्रसिद्धीचं अजीर्ण काय असू शकते याचा अनुभव मी उत्तम घेतलेला आहे. त्याचे दुष्परिणाम मला नीट माहीत आहे. आणि तुम्ही माझ्यावर तसला आरोप करता, पर्सनल आरोप नका करू ना. तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे की भूषण गवईंना असं मी म्हणण्याचा काय अधिकार आहे म्हणून. आहे अधिकार, घटनेनंच दिलेला आहे. तुम्हाला नाही म्हणत, कारण तुम्ही कुठेही लोटांगण घालताय. तुम्ही फुले शाहू यांचंही नाव घेता आणि दुसऱ्या बाजूनं बाबांच्या पायावरही डोकं घालताय. यामध्ये विरोधाभास आहे हे तुम्हाला कळणारच नाही, कारण ते कळण्याची क्षमता पाहिजे ना. त्याकरता फुले शाहू आंबेडकरांचे विचार आत्मसात करावे लागतात. मी मात्र माझ्या जीवनामध्ये ते विचार अतिशय उत्तम पद्धतीनं आत्मसात केलेले आहेत. जेव्हापासून मला कळतंय तेव्हापासून आजपर्यंत त्याच्या विरोधात एकही कृती केलेली नाही आणि एकदाही त्याच्या पद्धतीची मांडणी केलेली नाही. आणि त्यामुळे आंबेडकरी विचारधारेबद्दल बोलण्याचा मला पूर्ण नैतिक अधिकार आहे. श्याम मानव यांचं अखेरचं स्वप्न काय? खरं म्हणजे असं काही मी स्वप्न वगैरे असं काही म्हणत नाही. माझं एवढंच आहे की उत्तम माणूस घडावा. माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या वर्कशॉपच्याही माध्यमातून मी हाच प्रयत्न करतो की माणुसकी म्हणणारा माणूस घडावा. माझ्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामाचाही उद्देश तोच राहिलेला आहे की माणुसकी म्हणणारा माणूस घडावा. आणि या देशामध्ये आपल्या राज्य घटनेने जे सगळे 4 तत्व अंगीकारलेले आहे, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी, लिबर्टी आणि जस्टिस, हे या देशामध्ये कोणत्याही धर्मामध्ये तो जन्माला आलेला असो, कोणत्याही जातीमध्ये तो जन्माला आलेला असो, तो माणूस आहे आणि माणूस म्हणून त्याला सगळ्यांना हे अधिकार मिळाले पाहिजे. याकरता माझी ही संपूर्ण धडपड आणि लढाई सुरू आहे. आता याला तुम्ही स्वप्न समजा, जीवनाचा उद्देश समजा, कर्तव्य समजा, काय समजायचं ते समजा, पण एवढा लिमिटेड उद्देश आहे. श्याम मानव हिंदू म्हणून जन्माला आले, हिंदू म्हणून तुम्ही आता मान्य करता वास्तव ते, मरताना पण हिंदू म्हणूनच मारता. हो, मला हिंदू असण्यामध्ये काही हरकत नाही वाटत. कारण हिंदू इतका व्यापक, हिंदू विचारधारा जी आहे त्यामध्ये चार्वाकपणा आहे ना, लोकायतपणा आहे ना, वेगळ्या विचारधारा आहेत ना. जे देव मानत नव्हते, धर्म मानत नव्हते, केवळ माणुसकी मानत होते. तर त्यामुळे हरकत काय आहे? हिंदू विचारधारा जर डॉगमॅटिक असते की हे म्हणजेच हिंदू, तर मग मी वेगळा विचार करू शकलो असतो. आता मला वेगळा विचार करण्याचं कारणच नाही. चार्वाकवादी हिंदू म्हणतोय, तुम्ही काही म्हणा, त्याला नाव काय द्यायचं ते तुम्ही ठरवा. आजच्या काळामध्ये त्याला चार्वाकवादी म्हणण्याची गरज नाही, विज्ञानवादी म्हणा. मी तुम्हाला एकच सांगतो, दिवा घुमरेंनी एक वाक्य माझ्याबाबत वापरलं होतं की आम्ही आतापर्यंत या लोकांचा पराभव केला, चार्वाकांचा आम्ही शिरच्छेद केला, पण आम्ही श्याम मानव सारख्या माणसांचं काही बिघडू शकत नाही, कारण अख्खं विज्ञान यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे यांचं आम्ही काही बिघडवू शकत नाही. तर ते हे होते श्याम मानव. अनेक जुने किस्से, अनेक अनुभव आणि नवी दिशा देणारा हा पॉडकास्ट जरूर पहा. पाहत राहा लेट्सअप मराठी. सर खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण बोलण्याची संधी दिली सगळ्यांसोबत, त्याबद्दल थँक्यू. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी.
नाही, सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती right लेट्सअप आहे. वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.